नमन सह्यागिरीराजिला. नमस्कार, मी तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. आपलं स्वागत आहे की आपण ताडोबा मधून एवढ्या लांबून प्रवास करून वाघिणीला एकदम व्यवस्थित घेऊन सह्याद्रीचे खरं तर माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा आहे डॉक्टर की आपल्याशी थोडेसे गप्पा मारायच्या. गप्पा याच्यासाठी मारायच्या की तुम्ही वन विभाग आणि एकंदर वाईल्ड लाईफ रेस्क्यू, वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट मधले एक युनिक एक्झाम्पल आहे पूर्ण जगामधलं, की ज्यांनी एवढ्या प्रामाणिकपणे एवढ्या चांगल्या पद्धतीने ऑपरेशन केलेले आहेत की याचं उदाहरण सगळीकडे दिलं जातं. तर खरं तर आजच्या ज्या गप्पा मारायच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर मला ऐकायला आवडेल की तुम्ही ज्यावेळेला वाघिणीला निवड केलं ताडोबामध्ये आणि सह्याद्रीच्या दिशेने आलं, तर ह्या दोन वेगवेगळे ऑपरेशन आतापर्यंत आपण केले. तर जे पहिलं ऑपरेशन केलं त्याचा तुमचा काय अनुभव आहे तो मला ऐकायला आवडेल. सर, एक महत्वाचा सांगायचं म्हणजे की ही जे लँडस्केप म्हणजे ज्यावेळेस आम्ही काल जेव्हा एंटर झालो, जस्ट एंटर चालू फॉरेस्ट मध्ये, तर असं वाटलं की आम्ही अशा ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी वाघ असणं आवश्यकच आहे. येस, म्हणजे बाय बर्थ बाय हार्ट मला ते फील झालं की ही जागा आहे ज्या ठिकाणी वाघ असायला पाहिजे. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू सर, बिकॉज इतका इफिशियंट आणि डेडिकेटेड ऑफिसर्स. कारण ही गोष्ट, कोणतीही गोष्ट करत असताना त्याला कुठेतरी मोटिवेशन किंवा एक लॉजिक सपोर्ट लागतो, मॉरल सपोर्ट लागतो. बरोबर. तर ते इनिशिएटिव्ह घेणारा कोणीतरी असायला पाहिजे. बरोबर. दॅट इज हॅट्स ऑफ यू सर, Thank you, अँड इट्स अ व्हेरी thank you ग्रेट very थिंग की आपल्यासारखे असे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनच्या बद्दल मनापासनं विचार करणारे, म्हणजे वन संवर्धन आणि वन्यजीव संवर्धन हे दोन्ही कन्सेप्ट एकाच ठिकाणी आपण राबवतोय. अँड दॅट इज द गुड एक्झाम्पल आय हॅव सीन इन लास्ट डे. थँक्यू. सो आय व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन टू यू दॅट की तुम्ही त्या वाघांना एक संधी देताय येस. आणि वाघांना त्यांचं घर तुम्ही त्यांना परत देताय. दॅट इज अमेझिंग सर. कारण काय की आपण जे काय करत असतो ना त्या गोष्टीला कुठं ना कुठं फीडबॅक असतो. बरोबर. ते म्हणतात ना, जसे आपण करतो तसं होते. येस. म्हणजे गहू पेरलं तर गहूच निघणार. बरोबर. तर आपण जेव्हा चांगल्या इंटेन्शनने काम Yes. करतो ते उगवणार. या डेफिनेटली सर, ग्रोथ होईल. बरोबर. आणि आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतात जेवढे वाघ आहेत त्याच्यापैकी 70% टायगर पॉप्युलेशन, जगातल्या 70% टायगर पॉप्युलेशन आपल्या भारतात आहे. आणि त्याच्यातही परत मॅक्सिमम पॉप्युलेशन आपल्या महाराष्ट्रात आहे, टायगर पॉप्युलेशन. दॅट इज गुड एक्झाम्पल की महाराष्ट्र वन विभाग एक व्यवस्थित आणि सायंटिफिकली साऱ्या गोष्टी मॅनेज करते. बरोबर. म्हणून आज टायगर ग्रोथ आहे. बरोबर. तर डिपेंड्स, म्हणजे दॅट्स रिझल्ट ऑफ ओव्हर द फॉरेस्ट स्टाफ्स, फॉरेस्ट ऑफिशियल्स, बरोबर. सर्वांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहेत, ज्याच्यामुळे वन आणि वन्यजीव दोघही बरोबर. संवर्धनाचं काम व्यवस्थित झालेलं आहे. आता सह्याद्री टायगर रिझर्व्ह मध्ये ज्यावेळेस चर्चा झाली होती की आपल्याला 1-2 टायगरेस ऍटलिस्ट आता आपल्याला रिलीज करायचे, आपल्याकडे 3 टायगर आहेत. तर त्यांना एक इट्स बायोलॉजिकल नीड. बरोबर. अँड इट्स नीड ऑफ फॉरेस्ट ऑल्सो. बरोबर. टू ग्रो. हो. 3 मेल आहेत, आपण किमान 1-2 फिमेल जर आपण इथे इमिजिएटली आपण ट्रान्सफर करून दिलं, ट्रान्सलोकेट केलं, तर दॅट विल बी जेनेटिक डायव्हर्सिटी ऑल्सो, द पर्पज विल बी सॉल्व. बरोबर. अँड अगेन द पॉप्युलेशन विल ग्रोथ. बरोबर. सर, ह्या बद्दल जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस मला असं वाटलं की सह्याद्री कसा असेल. कारण बऱ्याचदा मी ऐकलं होतं की सह्याद्री म्हणजे टेरेन वेगळा आहे. सो बरेच लोकांचं असं म्हणणं होतं की मग तिथे टायगर राहील का? आपला तो टायगर आहे, ताडोब्याचा लँडस्केप आहे, दॅट इज ऑलमोस्ट फ्लॅट. बरोबर. आणि इथे एकदम दऱ्या खोऱ्या आहेत, मग तिथे टायगर सस्टेन करेल का? तर मी त्यावेळेस, मला असं आठवतं की मी आपल्याशी चर्चा केली होती त्यावेळेस, मी तुम्हाला एकच, म्हणजे जस्ट माझं एक रिक्वायरमेंट एकच होतं ऍज अ वेटनरियन. कारण बेसिक नीड्स असतात ना, जसं माणसाच्या मूलभूत गरजा, अन्न, वस्त्र, निवारा, तशाच या वन्यजीवांच्या पण गरजा आहेत. बरोबर. त्यांना निवारामध्ये काही 5 स्टार हॉटेल नको, बरोबर. त्यांना जंगल पाहिजे. विषय संपला. पाणी, आपण मला म्हणजे बोलला चर्चा आली तर पाण्याचे इतके सोर्स आहेत की 12ही महिन्यात किती 50 डिग्री टेम्परेचर जरी गेलं तरी इथलं पाणी संपत नाही. बरोबर. म्हणजे दॅट इज अ बेसिक थिंग. आणि थर्ड थिंग आहे प्रे. So you have done the prey augmentation and you already the prey inside the natural prey is there also. बरोबर. So ह्या दोन्ही 3 गोष्टी जेव्हा कम्प्लीट झाल्यात ना,
तर सर आपण ज्या वेळेला दोन्ही वाघिणीला ट्रान्सलोकेट करायचा निर्णय घेतला, तुम्ही सायंटिफिकली खूप छान एक्सप्लेन केलं की सह्याद्रीचा लँडस्केप हा किती सुटेबल आहे वाघांसाठी. येस आता ह्या दोन वाघिणींची ज्यावेळेला निवड केली आणि जे ऑपरेशन केलं त्याची स्टोरी ऐकायला आम्हाला आवडेल. येस येस जेव्हा पहिल्यांदा एक टायग्रेस आयडेंटिफाईड झाली आणि त्याच्यामध्ये आपण ठरवलं होतं की ऍटलिस्ट एक 3 years प्लस हो आपल्याला असायला पाहिजे, हो. कारण जेणेकरून ती थोडीशी मॅच्युअर राहील. बरोबर. यू ऑल नो अबाउट द टायगर बिहेवियर. सब अडल्ट जेव्हा डिस्पर्स स्टेजमध्ये येतात, हो म्हणजे ऍट द एज ऑफ 2 years बरोबर. आईपासून वेगळे होतात. हा. मग त्यांना त्यांची स्वतःची टेरिटरी शोधायची आहे, त्यांना हो. मेट शोधायचा आहे, हो त्यांना घर शोधायचं आहे. तर हा. त्या सर्व स्किल्स विदिन 2 years ते अक्वायर करतात. करून घेतात. हो. आणि त्याच्यापेक्षा 1 वर्ष आपण पुढे समजा गेलो, हा म्हणजे ती एक मॅच्युरिटी एक वाढणार आहे. वाढणारी आहे ती. हा. तर तशा एरिया तशी एजची समजा आपण फिमेल निवडली, दॅट विल बी बरोबर. गुड. सो तशी एक फिमेल निवडली गेली. हा. सो आय थिंक तिला चंदा म्हणून हो. नाव पण दिलंय. ऍक्च्युली आम्ही जेव्हा कॅप्चर करायसाठी ज्यावेळेस गेलो त्याच्या 2-3 दिवसापूर्वी आमच्याकडे जरा बाकीचे इश्यूज चालले होते, हो तर आम्ही तिथे पण बिझी होतो. आणि मग बरोबर. जसं तिचं लोकेशन आलं, आमच्या फील्ड स्टाफ जो होता हा. खरसंगी रेंज त्याचे हो. RFO राऊत मॅडम, हा. शी इज व्हेरी डायनामिक लेडी आय कॅन से. बरोबर. आणि तिचा स्टाफ यांनी आणि आमची RRT टीम. हा सो आमचं मॉनिटरिंग सुरू होतं. हा मॉनिटरिंग इन द सेन्स कसं असतं, मग मॉनिटरिंग मध्ये आम्ही काय करतो, कॅमेरा ट्रॅप्स लावतो बरोबर. आणि PIP पॅड्स लावतो. म्हणजे इन केस समजा कॅमेराला अवॉइड करत असेल किंवा कॅमेरा नाही येत आहे, हो. तर मग PIP पॅड नुसार आपण त्याला ट्रेस करू शकतो की व्हॉट इज द प्रोबेबल मुवमेंट ऑफ द पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. बरोबर. तर आम्ही तिला फोकस करून तिला ज्यावेळेस आम्हाला माहित पडलं की ती तिथे आहे, हा तर आम्ही सकाळी साधारणतः एक 6 वाजता पोहोचलो, हा. अर्ली मॉर्निंग. हा. कारण रात्रीचं लोकेशन त्या ठिकाणी त्याच बरोबर. एरियामध्ये होतं. हा. आणि रात्री आपण त्यांना ट्रँक्युलाइज करू शकत नाही, कारण दॅट इज अ सायंटिफिक Yes. रिझन्स. हो. बिकॉज आफ्टर डार्टिंग यू विल टेक पॉज फॉर 20 minutes, बरोबर. अँड विदिन द 20 minutes एनिमल विल रन एनिवेअर. बरोबर. आणि मग रात्रीच्या वेळेस सर्व जे नॉक्चरल एनिमल्स हा. आहेत जंगलातले हा. सारे ऍक्टिव्ह असतात, हो कारण वी आर ऑपरेशन जे आपण करतो हे जंगलात करतो. चांगलं इट्स नॉट अ झू. बरोबर. त्याच्यामध्ये बरेच एनिमल राहू शकतात. हो, हो. तर जे कॅप्चर टीम असते, रेस्क्यू टीम हा. असते, देअर मे बी थ्रेट. बरोबर. तर मग आम्ही त्या हिशोबाने करत नाही. आणि सकाळी 6 वाजता आम्ही तिथे पोहोचलो, हा. सर्व सेटअप पूर्ण घेऊन आमची RRT टीम. हा हा आणि तिथे बघितलं तिचं मुवमेंट. हा. जेव्हा कॅमेरा ट्रॅप मध्ये चेक केलं परत, हा. तर एका कॅमेरा ट्रॅप मध्ये ती आली होती. ओके. मग त्या ठिकाणी एक टीम पाठवली, एक हा. टीम दुसरीकडे पाठवली. असे हा. म्हणजे एरिया प्रॉबेबल आहे, समजा इथून पुढे चालली आहे, हा तर पुढच्या डायरेक्शनला कुठे जाऊ शकेल, बरोबर. त्या हिशोबाने तिकडून मॉनिटरिंग करत आम्ही आलो. आणि सुटेबल लोकेशन हा की आम्ही त्याला कुठे ट्रँक्युलाइज करणार, बरोबर. ते फार महत्वाचं हो असतं. हो कारण ट्रँक्युलायझेशन ही फार क्रिटिकल आणि रिस्की प्रोसिजर आहे. बरोबर. तर प्रॉपर व्हायला पाहिजे. हम्म. त्याच्याकरता आम्ही एक सुटेबल प्लेस निवडतो. हो, हो. आणि पर्टिक्युलरली त्या एनिमलला आम्ही तिथपर्यंत कसं पोहोचवता हा. येईल, एक तो ऑप्शन. अदरवाईज आम्हाला त्याच्यापर्यंत कसं जाता येईल, पोहोचता येईल. येस. ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये जे फिजिबल असते त्या गोष्टी आपण करत असतो. ते सकाळी 6 नंतर आम्ही तिथे पेट्रोलिंग सुरू केलं. तर एका ठिकाणी आम्हाला तिचं डायरेक्ट सायटिंग झाली आमच्या फूड पेट्रोलिंग वाल्या लोकांना. अच्छा. तर त्यांच्या समोर ती गेली हा आणि समोर जाऊन थोडंसं एक 100-200 मीटर सरळ चालली रोडनी. हा. आणि मग राईटला कटली. ओके. आता तिथून मग थोडासा हिली एरिया होता. हा तर मग तिचं आता चेस करणं हे शक्यता म्हणजे गरज नव्हती. बरोबर. म्हणून आम्ही तिच्या पुढच्या ज्या लोकेशनला जाईल हा तिथे आम्ही आमचं सेटअप लावला हा आणि पूर्ण एरिया शांत करून टाकला. हा आणि आम्ही पुढे थांबलो होतो. हा तर ती जशी आली हम्म. ती नॉर्मल आली, कारण तिला हा. माहितच नाही की हे आता लोक निघालेत बा. निघालेत. हा ती आपल्या मार्गाने हा. निघाली. हा आम्ही समोरच होतो. हा ती आली. हा तिथे एक आम्ही ऍक्च्युली एक बेट अरेंज केलेला बरोबर. होता, कारण तिथे वाईल्ड अॅनिमलला स्कोप खूप होता. पण वाईल्ड हो. अॅनिमल नॉर्मली काय टायगर बिहेवियर मध्ये कोणतेही अॅनिमल जेव्हा ती किल करते हा ती तिला ड्रॅग करते. ओळून घेऊन जाते लगेच. हा. असं नॅचरल टेंडन्सी ऑफ बरोबर. एनी कार्निव्हर इन द वाईल्ड. हम्म. ड्रॅग कशा करता की ती प्रोटेक्ट करते स्वतःच्या बरोबर. खाद्याला प्रोटेक्शन म्हणून ती हो. एका ठिकाणी लपवायचा प्रयत्न करते, ती बरोबर. ओढून घेऊन जाते. हो. आता वाईल्ड अॅनिमल आपल्याला तिचं किल शोधणं हा आणि ते किल करताना पॉसिबिलिटी 0 आहे. हो हो एकदम म्हणून मग त्यावेळेस आम्ही तिला एक बेट ऑफर केला होता, हा लाईव्ह बेट. तर तिने लगेच तो बेट हा म्हणजे सकाळी 6 पासून आम्ही संध्याकाळी जवळपास 3:30-4 पर्यंत आम्ही झिरो मध्ये होतो. ओ माय गॉड, इतका वेळ Literally. तुम्ही पूर्ण ऑपरेशन मध्ये होता, हा. फील्ड मध्येच होता. फील्ड मध्येच. म्हणजे पाणी जेवण काय विषयच नाही.
म्हणजे ते एकदम basically आपल्याला operation- जायला स्कोप नव्हता. ऑपरेशनच प्रायोरिटी. हा म्हणजे कसं होतं की काय एक मला आठवतं fraction of डॉक्टर, second. त्यावेळेला तुमची थोडी तब्येत देखील खराब Yes, होती. yes. बागेत 4-5 दिवस आम्ही एक कॉन्फ्लिक्ट टायगरच्या मागे 2 टायगर आम्ही कॅप्चर केले होते. हा आणि ते मग डे नाईट ऑपरेशन, इकडे जाणं तिकडे जाणं, एक 200 किलोमीटरचा प्रवास, हा या डिव्हिजन त्या डिव्हिजन जाणं. तर बरोबर. त्याच्यामुळे थोडासा स्टमक अपसेट होतं त्यावेळेस. हा. आमच्या टीमच्यात बरेच लोक अनइझी होते. हा. बट ते ऑपरेशन आम्हाला फार महत्वाचं होतं, कारण आपली चर्चा झाली होती की 13 नोव्हेंबरच्या आत आम्हाला एक टायगर द्यायची आहे. द्यायची आहे. तर बरोबर. त्या टार्गेटने आम्ही एकदम पागल झालो होतो की आम्हाला ते आज करायचं आहे, Yes. कसं बी करू. Yes. तर लिटरली बेस कॅम्प 500 मीटर बेस कॅम्प पण आम्हाला जायला स्कोप नव्हता, कारण ते Scope विदिन 5 मिनिट्स बरोबर. महत्वाचे, 1 सेकंद महत्वाचा आहे. ती समजा आली आणि आपण नसलो नसलो तर तर ते मिस होईल. बरोबर. त्याच्या करताना आम्ही सर्वजण एकत्र म्हणजे ते पूर्ण टीम डिप्लॉय करून ठेवली. हा, ती साधारणतः एक 4:15-4:15 आसपास ती आमचा जो बेट होता, हा. बेटच्या एक साईडला जवळच एक मचान होती, ओके टावर मचान. ओके. तिथे आम्ही 2 कार्यकर्ते बसवून ठेवले. हा हा बेट पासून जवळपास 100-200 मीटर दूर. ओके. ही कॅन हिअर ओनली. हा त्याला दिसत काहीच दिसत नव्हतं. नव्हतं. हा हा फक्त त्याला आवाज येईल. बरोबर. जसं बेट पाशी टायगर येईल हम्म. की बेट मारेल, हा. तर देर विल बी साऊंड. साऊंड. हा बस त्याच्यावरच हा अंदाज. हा त्यांना तेवढा एक जस्ट आवाज आला, हा त्याच्यापासून आम्ही एक 100 मीटर दूर थांबलो होतो हो व्हेकल मध्ये. हा जसा आवाज आला हम्म. म्हणजे कॉल तर नॅचरल झालेच, हो. जशी मुवमेंट झाली, हो. तुमचं लंगूर कॉल झाला, हो. बरेच चितलचं कॉल झाला, हो. म्हणजे समजलं की मुवमेंट झालेली आहे. झालेली आहे. हा. म्हणजे आम्ही आमचं सर्व सेटअप रेडी करून हा, टाकले. आता हा. कुठेतरी आपल्याला ही भेटेल. भेटेल. हा ती आली, तिने बेट मारला. हा बेट मारल्या ते लगेच त्यांनी आम्हाला वॉकी टाकी केला की हा. सर टायगर आहे. किलवरती आहे आता. आता कोणता टायगर आहे माहित हा, नाही, कारण त्यांना काही दिसत नव्हतं. दिसत नव्हतं. मग म्हणजे बघा डॉक्टर की किती कोऑर्डिनेशनचा जॉब आहे. यस यस की ऐकून लक्ष ठेवायचे स्टाफनी की किल केलं का, तुम्ही लंगूर कॉल ऐकता, इतर प्राण्यांचे कॉल ऐकताय यस यस आणि जंगलाचा आवाज ऐकून निर्णय घेताय. यस यस म्हणजे हे स्किल जे आहे ते खरंच तर खूप युनिक स्किल आहे. यस यस कारण त्याच्याशिवाय आपल्याला जंगल समजणं कठीण आहे. कठीण आहे. जंगलात फिरणं सोपं आहे, बरोबर. पण जंगल समजणं हो ही एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, बरोबर. है ना. So तो बरोबर. मग काय झालं डॉक्टर परत? मग आम्ही तिथे जसं त्यांनी सांगितलं, जे वॉकी टाकीवर मेसेज आला की सर टायगरनी बेट मारलेला आहे, कारण बेटचा आवाज आला ओरडण्याचा. हा हा. टायगर ओरडत नसतो, ओरडत नाही. हा अँबुश प्रेडेटर आहे तो. बरोबर. हा तो धोक्याने मारतो. हा राईट. हा तशी त्यांनी तिच्यावर अटॅक केला. हा. ती ओरडला एनिमल. एक 2 मिनिटातच, 2 सेकंद काय 5 सेकंदात ते एनिमल मरून गेलं. मरून गेलं. म्हणजे आवाज संपला. हा. मग आवाज संपला विषय. आता मग टायगर तिथे आहे हा एवढं आम्हाला हा. कन्फर्म झालं, कारण कसं टायगरचं बिहेवियर काय, त्यांनी जे काही किल केलेलं असते ना, हा. त्या किलला ती ओढायचा म्हणजे ती ड्रॅग करायचा प्रयत्न प्रयत्न करतात. करतात. पहिले पहिल्यांदा बोललो ना मी, हो हो. पण ते किल आम्ही बांधलेलो होतो. हा बरोबर. तर ती खूप प्रयत्न करत होती. हा तर आम्हाला आवाज यायचा, हा ओढायचा. ओढायचा हा तेवढ्या आवाजावर. कारण जंगलात आपल्याला फिरताना जर तुम्हाला निसर्ग समजायचा असेल ना, हा तर आपला आवाज 0 असला पाहिजे. निसर्गाचा आवाज आहे का, ऐका. बरोबर. प्रत्येक पक्षी, प्रत्येक प्राण्यांचा आवाज वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या मुवमेंट मध्ये येतो. बरोबर. मग आम्ही बाकीच्यांना, आमची जी बॅकअप टीम होती, हा हा बॅकअप टीमला 200 मीटरवर आम्ही ठेवलं होतं. हा सोबत इमिजिएट केज, हा प्रॉपर ट्रान्सपोर्ट केज बरोबर. ऍज पर NTCA गाईडलाईन्स. बरोबर. आणि परत आमचं रेडिओ कॉलरचं सेटअप हा, होतं, कारण आमचे ऑब्जेक्टिव्ह आमचे ठरलेले होते बरोबर. की आम्हाला करायचं काय. करायचं काय ते. हो तर प्लॅनिंग विल बी व्हेरी थरो प्लॅनिंग. बरोबर. प्रत्येकाचा रोल फिक्स होता की हा. त्याला काय करायचं, कोणाला. डॉक्टर मी ऐकले की तुम्ही कोणत्याही टीम मेंबरला इशारा करून पण सूचना दिली नाही. नाही तुमचे टीम मेंबर स्वतःच सगळे ऍक्शन करत होते. राईट राईट. मग हे कोऑर्डिनेशन तुम्ही कसं अचीव्ह केलं? सर ऍक्च्युली कसं असतं, आम्ही जेव्हा आम्हाला टार्गेट येते, जसं आता ह्याच टार्गेट आलं होतं की आपल्याला सह्याद्रीला टायगर द्यायची आहे हो आणि तिला रेडिओ कॉलर करायचा आहे, हो तर आम्ही एनलिस्ट करत असतो हा इमिजिएटली. हा. आमच्या टीम सोबत डिस्कशन मध्ये आम्ही हा. 10 लोकांची टीम आहे. हा. त्या 10 लोकांच्या टीम मध्ये इन्क्लुडिंग ड्रायव्हर सुद्धा, दे आर बरोबर. ऑल्सो पार्ट ऑफ टीम. बरोबर. अगदी दे नोज हाऊ हो. टू डू आफ्टर द कॅप्चर. बरोबर. त्यांचा रोल त्यांना माहिती आहे. गाडी माहिती. चालवणं हा भाग आहेच, हा पण टायगर सोबत त्यांचं कसं डील करायचं ते पण त्यांना माहिती आहे. माहिती आहे. तर प्रत्येकाला आम्ही ठरवलेलं असतं की बाबा एक 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. हा त्या 10 मिनिटाच्या वेळमध्ये आपल्याला एक किती 15 मिनिटाचं आपण टायमिंग ठरवलं. हा ॲनिमल अनकॉन्शियस झाला, त्याच्यापासून 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही टास्क कम्प्लीट करायची आहे. बरोबर. पहिली टास्क रेडिओ कॉलर. हा रेडिओ कॉलर करणे त्याला मॅक्सिमम 2 ते 3 मिनिटाचा वेळ लागत नाही. बरोबर. परत रेडिओ body कॉल mix. करताना मी बघितले तुम्ही असं काही बोटे ठेवले म्हणजे हा, ते हा. काय असतं? ते काय असतं, रेडिओ कॉलर म्हणजे आता कसं आहे की आपण जेव्हा रेडिओ कॉलर लावतो, दॅट इज अ पर्पज की आपण त्याला गळ्याला एक बेल्ट लावतो. हा
आता जसं जसं अॅनिमल आता त्याची एज ग्रोविंग एज आहे, बरोबर. प्राईम एज मध्ये हो, आहे, हो. तर तो जसं वेळ जाईल जसं तो मोठा होईल तसं त्याची बॉडी ग्रोथ होईल. बरोबर. सो आता तुमचं नेक सेंटीमीटर सर्कमफरन्स आहे 55 सेंटीमीटर आहे. ओके, ओव्हर द पिरियड ऑफ 6 months इट विल गेट 60 बरोबर. बिकॉज हेल्थ विल बी इन्क्रीज ना. सो आणि ही कॉलर आपण जे फिक्स करतोय ना, ती कॉलर समजा आपण 55च्या हिशोबाने आपण फिक्स केली असेल, सो व्हॉट विल हॅपन, इट विल चोक. बरोबर. सो ती अवॉइड करण्यासाठी किमान 2 म्हणजे कॉलर आणि आपली स्किन, नेक स्किन याच्यामध्ये किमान 3 बोटाचा आम्ही एक डिफरन्स ठेवतो. हा तेवढा एक बफर लेंथ आम्ही ठेवतो, बफर डायमीटर तेवढं असायला पाहिजे बुवा, जेणेकरून त्याच्याकरता आम्ही चेक करत असतो. ओके. आणि प्रत्येक टीमच्या मेंबरचं ठरलेलं होतं बॉडी वेट कोण घेणार. त्याचं काम तेवढंच, इमिजिएट काम. अच्छा. एखाद्याला म्हटलं की बा सॅम्पलिंग करायसाठी जे काही मला मटेरियल लागेल ते मटेरियल देणार. एखाद्याला म्हटलं की तू बॉडी मेजरमेंट घेणार. एखाद्याला म्हटलं की तू फक्त फोटोग्राफ्स घेणार. फोटोग्राफ्स घेणार. प्रत्येकाचा जॉब ठरलेला आहे, कोणी काय करायचं काय करायचं. म्हणजे तिथं पिन ड्रॉप सायलन्स मध्ये तुम्ही सगळं ऑपरेशन करता, कोणाला एक सूचना पण द्यावी लागत नाही. म्हणजे खरंच वाखाणण्यासारखं काम आहे की तुमच्या टीम वरती किती कमांड आहे आणि तुमची टीम किती डेडिकेशनने सगळं काम करते. कारण एक जरी गोष्ट मिस झाली तर परत तेवढ्यासाठी आपण ट्रान्सप्लेस करू शकत नाही. म्हणून हे बरोबर डॉक्टर, हे सगळं ऑपरेशन तुम्ही किती वेळात करता? पहिल्यांदा सर आपण जेव्हा स्टार्टिंगला विचार करू, आपण पहिल्यांदा अॅनिमलला आम्ही डार्ट केलं. तर डार्ट पण ते फार क्रिटिकल आहे. बरोबर. इट्स नॉट सो इझी. वाईल्ड टायगरला, आता वाईल्ड टायगरला आपल्याला डार्ट करायचं. डार्ट म्हणजे काय? डार्ट इज जस्ट लाईक इंजेक्शन. डार्ट यू कॅन से साध्या भाषेत इंजेक्शन, अॅनास्थेशिया इंजेक्शन. आता अॅनास्थेशिया म्हणजे हा काय प्रकार आहे की आपण त्या अॅनिमलला, आता तो वाईल्ड कार्निव्होर आहे, तुम्ही त्याच्या जवळ असं म्हणू शकत नाही ना, बाबा तुला ना सह्याद्रीला न्यायचं आहे तर तू थांब जरा, मला तुला कॉलर लावायचा आहे, तुला मग आपण तिकडे नवीन जंगलात घेऊन जाऊ, तिकडे तुला मेल मिळेल. इट्स नॉट सो इझी ना. तुम्ही टायगर पाशी नॉर्मली फूट आहे, बेअर फूट जाऊ शकत नाही, कारण तो त्याचं चुकी त्याचीच नाहीये. तो कशाला नॉर्मल रिॲक्ट करेल. बरोबर. इट्स नॉर्मल रिॲक्शन की त्याच्या तुम्ही रेंज मध्ये जेव्हा जाता, प्रत्येकाची ठरलेली असते रेंज. क्रिटिकल रेंज आहे, क्रिटिकल रेंज प्रत्येकाची आहे. त्याच्या रेंजच्या मध्ये कोणी आलं तर त्याला कुठं ना कुठं ऑकवर्ड फील होईल आणि ती रिॲक्शन त्याचा प्रकार वेगवेगळा असू शकतो, है ना. तर त्याचा प्रकार वेगळा आहे. त्याचं एक पंजा म्हणजे विषय संपला. बरोबर. त्याला ती नॉर्मल रिॲक्शन आहे, पण आपल्यासाठी ती फॅटल आहे. तर अॅनास्थेशिया म्हणजे काय की आपण त्याला त्या पर्टिक्युलर पिरियड, जसं आता आमचं ठरलं ऑब्जेक्टिव्ह की आम्हाला त्याला रेडिओ कॉलर करायचा आहे. रेडिओ कॉलर करायचा आहे, बॉडी मेजरमेंट घ्यायचे आहे, बॉडी वेट घ्यायचा आहे, सॅम्पल करायचा आहे, काही फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत, बॉडी एक्झामिन करायची आहे, काही इंजुरीज बघायचे आहेत किंवा काही फ्रॅक्चर आहे का, हे सर्व म्हणजे जस्ट एक्सटर्नल एक्झामिनेशन आपल्याला करायचं आहे. ह्या सर्व गोष्टी करता एक ठरवतो आम्ही की आम्हाला हे सर्व टास्क कम्प्लीट करायला एक लागते साधारणतः 20 मिनिटं. अच्छा, 20 मिनिटात सगळं होतं एवढं? मॅक्सिमम 20 मिनिटं, नॉट मोर दॅन 20 मिनिट्स. कारण प्रत्येकाचं ते ठरलेलं असते, त्याच्यामुळे त्याचा वेळच लागत नाही. बरोबर. ओके. आणि त्या 20 मिनिटापर्यंत आम्हाला त्याची बॉडी नॉर्मल ठेवायची असते. अच्छा. नॉर्मल इन द सेन्स व्हॉट, त्याचे व्हायटल पॅरामीटर्स लाईक ब्लड, सॉरी SpO2, तुमचं हार्ट रेट, पल्स रेट. म्हणजे मी आजपर्यंत हे कोविडच्या काळामध्ये शिकलोय की SpO2 असतो किंवा हार्ट रेट असतो, ह्याचं मॉनिटरिंग वाघामध्ये होतं, हे मी पहिल्यांदाच ऐकलं. एव्हरी ह्युमन, एव्हरी लाईव्ह इंडिव्हिज्युअल विल रिक्वायर द ऑक्सिजन. सो ऑक्सिजन लेवल ज्या वेळेस, कारण अॅनास्थेशिया मध्ये काय होते की तो अॅनिमल, तुम्ही बघा जेव्हा अॅनिमलला मी डार्ट करतो त्याच्या 15 ते 20 मिनिटानंतर तो बेहोश होतो. बरोबर. म्हणजे स्टेज ऑफ अॅनास्थेशिया, डीप अॅनास्थेशिया ज्याला म्हणतात. कारण त्या अॅनास्थेशिया मध्ये पण रिस्क आहे ना. अगर एखाद्या अॅनिमल आपण रिमोट डार्टिंग करतो, गननी आम्ही त्याला डार्ट करतो, आणि ते इंजेक्शन्स आहेत, ते इंजेक्शन्स ओनली फॉर इंट्रामस्क्युलर. ओके. आता इंट्रामस्क्युलर साईट मध्ये म्हणजे मसल्स एरियामध्ये ते इंजेक्शन द्यायचे. मसल म्हणजे कोणता एरिया? पर्टिक्युलरली शोल्डर रिजन, हॅव्हिंग द गुड रीच ऑफ मसल अँड द थाय रिजन. दोनच पॉइंट आहेत ज्याच्यामध्ये आम्ही ते इंजेक्शन डार्ट करू शकतो, फायर करू शकतो. आता ते इंजेक्शन इंट्रामस्क्युलर म्हणजे मसल्स मध्ये जायला पाहिजे. समजा ते इंजेक्शन सबक्युटेनियस गेलं असेल. सबक्युटेनियस म्हणजे काय डॉक्टर? कातडीच्या खाली. ओके. कातडीच्या खाली समजा इंजेक्शन गेलं ना, इट विल डाऊन, एनिमल विल गेट डाऊन, बट इट विल टेक अ टाइम. ओके. बरोबर. म्हणजे 20 मिनिटात जे काम व्हायचं, विगर पूर्ण जाणार नाही. अॅनिमल मध्ये विगर सेमी कॉन्शियस राहील, आणि एखादी अॅनिमल सेमी कॉन्शियस राहिला, इट्स टायगर. बरोबर. आणि तुम्ही त्याच्यापाशी अप्रोच होणार, इट विल ऑलवेज डेंजर. सो तो एक प्रकार. आणि परत इंट्रामस्क्युलर मध्ये काही इमिजिएट ब्लड सर्क्युलेशन मध्ये येऊन जाते, आणि मग ते व्यवस्थित अॅनिमल
झोपतो आणि अॅनिमल झोपलाय व्यवस्थित, आपण त्याच्यापाशी अप्रोच होऊ शकतो, हे पण एक समजून घेणं महत्वाचं असतं. ओके. डिपेंड्स ऑन द अॅनास्थेशिया म्हटलं ते डोस येतो. डोस आहे. हो. तसं साधी आपण पॅरासिटामॉलची गोळी आहे, हो. उदाहरणार्थ घ्या. हो. पॅरासिटामॉलची गोळी सर्वांना माहित आहे की ताप आला की ती गोळी द्यायची द्यायची, बरोबर. पण त्या पॅरासिटामॉल गोळीचे पण प्रमाण आहेत. प्रमाण आहे. हो. लहान मुलांसाठी आपण हा. सिरप वापरतो, हा. मोठ्या मुलांना 250 mg ची, हो. 200 mg ची, हो. नंतर मग 500 mg ची हो. डोलो. हो. म्हणजे डिपेंड ऑन द बॉडी वेट, हा. डिपेंड ऑन द एज, एज. डिपेंड ऑन द सिच्युएशन, हा. काय सिच्युएशन त्या बॉडीची आहे, ओके. काय सिम्पटम्स आहेत, फिवर किती आहे. हा. समजा हाय फिवर असेल तर आपण पॅरासिटामॉल का म्हणणार, त्याला मेफ्टॉल वगैरे वापरतो, बरोबर. हायर बरोबर. अँटीपायरॅक्सिया वाले ड्रग्स हो. वापरतो. हो. तर तसं होतं अॅनास्थेशिया मध्ये काय असतं, आपल्याला माहित असेल की हा. ह्युमन मध्ये आपण जर विचार केला, सो ह्युमन डॉक्टर आपल्याला सजेस्ट करताल की बाबा उद्या तुमचं एक सर्जरी करायची आहे तुम्हाला, तर उद्या तुम्ही जे 24 आवर्स तुम्ही काही खायचं नाही. काय. हा. मग आपण काय विचार करतो की अरे सरांनी म्हटले बरोबर. काही खायचं हो. नाही. हो. पण दॅट इज अ रिझन, देर इज अ रिझन, सायंटिफिक रिझन. कारण जेव्हा तुम्ही ऑफ स्टमक असता हा. त्यावेळेस एनास्थेशियाचा डोस जो असतो, तो एनास्थेशिया जो काही दिला जातो ना, हा. तो एनास्थेशिया स्मूथली जातो. हा. ब्लड मध्ये निघून जातो. ब्लड मध्ये व्यवस्थित एनास्थेशिया, स्मूथ एनास्थेशिया त्याला म्हणतो आपण. हो. आणि समजा जर तुमचं पोट भरलेलं असेल हा. आणि जर तुम्ही एनास्थेशिया दिला त्याला, हा. हा. तर इट विल रिॲक्ट, इट विल क्रिएट द नॉशिया बरोबर. आणि अॅनिमल विल ओमिट. मग आता डॉक्टर ह्या केस मध्ये पण अॅनिमल असं केलं का डोस नंतर ओमिट केलं का युजली करतात काय? नाही, युजली सर आता कसं होते, हेच मुद्दा विषय असा आहे की आता हा कन्सेप्ट आपण बघितलाय इन हाऊस, पण आपण काम करतो इन फ्री रेंजिंग. वी डोंट नो की अॅनिमल फीड आहे की नाही आहे, रात्री त्याने काय खाल्लंय हे कुठे माहिती आहे, माहिती नाही. त्याचं बॉडी वेट नाही माहिती. हो. आणि अंदाजेच आहे सगळं, सर्व एक ऑन द बेसिस ऑफ स्किल अँड एक्सपिरियन्स. बरोबर. की त्या अॅनिमलला आम्ही बघितलंय 100 मीटरवरून आम्ही त्याला बघितलं, हा. त्यावेळेस मी सांगितलं की नाही इसका वेट मॅक्सिमम 120 बहुत होगा. हा. हा. आणि ती ऑफ स्टमक नाही वाटत आहे, ती खाल्लेलं आहे. पण आता ऑप्शन काय, हा. आपण थांबू शकत नाही ना, नाही. की तिचं एम्प्टी स्टमक होऊ द्या आणि मग करू. मग दॅट इज अगेन द क्रिटिकल थिंग्स. बरोबर. ते मला हँडल करावं लागतं बरोबर. ऍज अ वेट की ती समजा ओमिशन करेल. हा. आणि कसं होतं की सर, जेव्हा ती आम्ही 20 मिनिटांनंतर जेव्हा बेहोश होते, त्यावेळेस ती जेव्हा ओमिशन करते, नॉशिया होते, त्यावेळेस ती तिचं बॉडी कंट्रोल, इन कोऑर्डिनेशन असते बॉडीमध्ये. हो. म्हणजे ती इव्हन स्वतःची मुवमेंट, जे नेक मुवमेंट पण करू शकत नाही. आणि तशा वेळी तिने समजा ओमिट केलं आणि तिथेच समजा नाक बुडालं, तो अॅनिमल विल डाय बिकॉज ऑफ एस्पेक्शिया, रिगर्जिटेशन ऑल्सो. कधीच्या उलटीच्या इन्फेक्शन पण होऊ शकतं, एस्पायरेट होऊ शकते ती. म्हणजे ओमिशन बाहेर जाताना कधी एखादी वेळेस एअर पाईप मध्ये गेलं, सो दॅट इज अगेन द फेटल. सो ह्या सर्व गोष्टीची म्हणजे क्रिटिकल असतो. डॉक्टर किती नाजूक ऑपरेशन आहे, किती क्रिटिकल ऑपरेशन आहे, आणि त्याला टाइम स्पॅन पण खूप छोटा आहे. एवढ्या टाइम स्पॅन मध्ये तुम्हाला करायचंय. आणि आमच्यापाशी खूप सारे ऍडव्हान्टेज नसतात ना, म्हणजे खूप सारे इक्विपमेंट नसतात, पॅरामेडिकल ऍड्स जे आपण म्हणतो. ते एक कॅप्चर ऑपरेशन म्हणजे बऱ्याच गोष्टी कॅरी करता येतील, हँड तेच घेऊ शकतो. तिथे बऱ्याच गोष्टी लिमिटेशन्स आहेत. आता आमच्या ह्युमन सर्जरी मध्ये कसं अॅनास्थेशियोलॉजी हा सेपरेट पार्ट असतो, सर्जरी सर्जरी पार्ट. सर्जनला फक्त काय सर्जरी फोकस असतो, आणि अॅनास्थेशियावाला त्या अॅनास्थेशियाकडे बघत असतो, त्या ह्युमनला मी नॉर्मल कसं ठेवू, आणि त्या माणसाला प्रेशर त्याचं बिलकुल नसतं. आणि ऍज अ वेटनरियन मला त्याचा अॅनास्थेशिया मेंटेन करा, तिचं व्हायटल पॅरामीटर्स पण मेंटेन करा, आणि आपला ऑब्जेक्टिव्ह पण करा. म्हणजे खरं तर तुम्ही 2-4 डॉक्टरचं काम एकटेच करता. येस सर. अॅनेस्थेशिया पण तुम्हाला द्यायचंय, मेजरमेंट घ्यायचे, त्याचं बिहेवियर चेंज करायचंय, काय जर एखादं छोटी मोठी दुखत मेडिकल करायचे. आणि परत काही की बऱ्याच गोष्टी की अॅनिमलचं काही मेजर इंजुरी आहे, किंवा काही स्ट्रेस मध्ये अॅनिमल आहे, किंवा काही खास इंजुरी असेल, त्याच्यामुळे पण एक वेगळा इम्पॅक्ट होऊ शकतो. तर त्या पण गोष्टीसाठी आम्हाला म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्हाला इमर्जन्सी ड्रग्स म्हणून सोबत ठेवाव्या लागतात. तर ह्या ऑपरेशन मध्ये काय झालं नेमकं की आम्ही ती आली, तिथे आम्ही जस्ट व्हेकल घेऊन पोहोचलो, ती आपल्या खाण्यात मग्न होती. म्हणजे तिला ते बेट ओढायचं होतं बाहेर. तिचं लक्ष आमच्या गाडीकडे तिने बघितलं असं, तिला वाटलं की अरे, आम्ही त्यावेळेस इतकं सिस्टमॅटिकली बिहेव करतो ना, म्हणजे आम्ही पण असं बिहेव करतो की डोंट गेट पॅनिक. तिला पण थोडासा विश्वास दिला, तिला कॉन्फिडन्स. म्हणजे आम्ही लिटरली 10 मिनिटं आम्ही तिच्याजवळ उभे, आमच्या गनची रेंज असते. मी फोटो बघितले, तुम्ही अक्षरशः एकदम थोड्याच अंतरावरती एकदम शांत उभे आहात, 0 होईपर्यंत. आणि आमच्या गनची रेंज आहे एक मॅक्सिमम 30 मीटरची रेंज असते. पण 30 मीटर मध्ये कसल्या प्रकारचा डिस्टर्बन्स नको आहे, म्हणजे झाडाचं पान पण नको मला. बरोबर. कारण तो आमचा डाट जातो पॅराबोलिक मुवमेंट. सो तो डाटला कुठे रिफ्लेक्शन काही म्हणजे डिस्टर्बन्स नको. तर अशा हिशोबाने आम्ही गाडी सेट केली. ती खात आहे व्यवस्थित,
हा तिला वाटलं की नाही हे कुछ नाही कर रहे, हा ही गाडी आहे, लोक आम्हाला बघताय, हा. काय टेन्शन नाही. हा. ती आपल्या कामात व्यस्त मग्न, होऊन गेली. हा. व्यस्त झाली. पण तिला थोडस जरी आमचं असं तिला डाऊट आला की लगेच अशी पाहायची आणि परत आपलं काम सुरू. खाय. मग एक सुटेबल, जसं आता पण तुम्हाला बोललो ना, आम्हाला इंट्रामस्क्युलर पोझिशन पाहिजे, हा. शोल्डर किंवा थाय रिजन. हा. तर ती तिच्या पोझिशनला जोपर्यंत येत नाही हा. नॉर्मली, हा. तोपर्यंत आम्हाला सायलेन्स, हा. एम करून फक्त सायलेंट. हा. म्हणजे लिटरली म्हणजे असं म्हणता येईल की त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये आम्हाला श्वास पण थांबवावा लागतो. ओ. शी इज अ टायगर. हा. टायगर हॅज अ गुड स्मेल, बरोबर. स्मेल सेन्स. हो. तर तिला अननॅचरल स्मेल जो आहे ना, आमच्या इव्हन व्हेकलचा स्मेल, यू कॅन से की व्हेकलचा पण स्मेल तिला येतो. डिझेलचे व्हेकल आहे, हो, हो. तिचा जो स्मोकचा हो, स्मेल आहे, हो. व्हेकलचा स्मेल आहे, तो पण तिला समजतो. बरोबर. आमचा पण ब्रिथिंग हा. स्मेल समजतो. हा. त्याच्यामुळे तेवढ्या वेळाकरता आम्ही इतकं कॉशियसली असतो की लिमिट नाही. बरोबर. कारण तो एक आम्हाला एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, Opportunity. वी कॅनॉट मिस इट. हा. हा. विदिन अ फ्रॅक्शन जसं तिचं आम्हाला लोकेशनवर डार्टिंग पोझिशन आली, हा. इमिजिएट हा. शोल्डरला एक हिट झालं, डार्ट हा. हिट केला. हा. जसं शॉर्ट हिट झाला तिला, ती एकदम काय त्याला आश्चर्यचकित झाली. हा. काय काय तर लागलं काय मला. झालं हे यार, हा. आतापर्यंत काय नव्हतं, एकदम हा. कस काय आलंय, कुठून आलं, काय हा. आलं. हा. हा. तिने असं वगैरे आमच्याकडे बघितलं गाडीकडे, हा. आणि थोडस परत अजून अर्धा एक सेकंद ती खात बसली. हा. पण तिला असं वाटलं असेल काहीतरी हा. पेन, हा. बिकॉज Pain होणार. इट्स प्रेशर. हा. थोडं पेन झालं असेल, मग ती उठून हार्डली एक 20 मीटरवर जाऊन किलच्या जवळ, हा. किलला बघत आहे. हा. म्हणलं यार गुड. हा. आता तो जो पिरियड आहे, हा. डार्टिंग टाइम, हा. इंजेक्शन तुमचं हिट झालं, हा. त्याच्यापासून 20 मिनिटं हा. आम्ही जिवंत नव्हतो असं म्हणता येईल तुम्हाला. ओ माय गॉड. हा. म्हणजे आम्ही फक्त एक डेड बॉडी, हा. ती गाडीचा आवाज नाही, हा. असला काही म्हणजे मुवमेंटच नाही, हा. पण बॉडी मुवमेंट पण नाही. हा. हा. म्हणजे अशी पण बाण नाही करायची, हा. असं केलं तर असंच राहायचं. हा. तिला काय करायचं करू द्या. 20 हा. मिनिटात, हा. 20 मिनिटात ती व्यवस्थित झोपली होती. थोडस ती जेव्हा तिच्यापाशी आम्ही 20 मिनिटांना मग अप्रोच केली, बाकीच्या सर्व लोकांना मग आम्ही वॉकी टाकीनी, जे आमचं प्लॅन ठरलेलं हो. होतं की पहिले काय करायचं आहे. हा. इमिजिएटली आम्ही त्याला, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, इमिजिएटली ब्लाइंड फोल्ड बांधतो. बर. हो. का बरं तसं करतो डॉक्टर? ब्लाइंड फोल्डचा असं आहे सर, बघा आता आपण जंगलात आहोत, हा. आपल्याकडे शूज आहेत, हो. आणि ती अॅनिमल ज्या वेळेस डाऊन होते, हा. ती अशी ओपन पॅच मध्ये कधी नसते. हा. कारण ती स्वतःला इन्सिक्युअर फील करते की आता मला म्हणजे बॅलन्स करणं होत नाही बॉडी, हा. आणि ती जंगलात आहे. बरोबर. तिला बाकीच्या प्रेडेटर्स पासून होईल धोका. डोकं आहे. तर ती स्वतःला वाचवण्यासाठी, हा. जे आता समजा मी बेहोश होत आहे, हा. तर मी अशा ठिकाणी जाईन हा, की ज्या थोडं ठिकाणी safe दुसरं कोणी location. मला हा. डिस्टर्बन्स केलं नाही पाहिजे, हा. हा. की माझ्यावर कोणी अटॅक केला नाही पाहिजे. बरोबर. आय कॅन सेव्ह माय सेल्फ. हा. हा. ती त्या स्टेजमध्ये जेव्हा ती जाते ना, त्यावेळेस मग ती अशा झुडपात जाते, ओके. आणि ती झोपून जाते. लॅटरल रिकम्बन्सीला हा. झोपून जाते. हा. तर त्यावेळेस मग ती, आणि जसं आम्ही ब्लाइंड फोल्ड बांधतो की त्या ज्यावेळेस अॅनेस्थेशियामध्ये येते अॅनिमल, हा. तिचे डोळे जे आहेत ना, डोळे उघडे असतात. ओके. हा. ती सी एव्हरीथिंग. हा. बरं, दिस मॅजिक ऑफ अॅनेस्थेशिया. हा. हा. ती सर्व बघत असते, बघत असते. हा. पण शी कांट रिॲक्ट. हा. हा. आणि इतकं आपण त्याला त्या प्रॉपर एनेस्थेशिया डोस, हो. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हो. आणि त्या काय 2 प्रकार आहेत ना, एनेस्थेशिया समजा हाय डोज मध्ये झाला, हा. अॅनिमल विल डाय. हो. Risky पण आहे ते. हा. तिचं इमिजिएट पल्स डाऊन होऊन जाईल, बरोबर. रेस्पिरेशन हो. प्रॉब्लेम होईल, बऱ्याच गोष्टी. हा. व्हायटल लो झाला तर? लो झाला तर जो माणूस तिच्या जवळ जात आहे हा. तो संपेल ना, हा, त्याच्यावर She will react ना, definitely. बरोबर. हा. So, म्हणजे हा म्हणजे balance exact anesthesia डोस देणं हे खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. बॅलन्स एनेस्थेशिया इज व्हेरी इम्पॉर्टंट. हम्म. सो मग त्यावेळेस जसं आम्ही पहिल्यांदा, जसं आम्ही अॅनिमलला अप्रोच होतो, हा. अॅनिमलला अप्रोच झाल्यानंतर सर्वात पहिले आम्ही त्याचे रिफ्लेक्सेस चेक करतो. ओके. बिकॉज वेदर एनेस्थेशिया स्टेज कोणत्या Reflex स्टेजमध्ये, मध्ये नक्की काय चेक रिफ्लेक्स मध्ये आम्ही काय करतो, इयर्स, हा. इयर मुवमेंट, हा. टेल मुवमेंट, हा. जस्ट एखाद्या छोटं दगड मारायचं दूर, हा. हा. रिॲक्ट करते का? हलते रिॲक्ट का? करते का, जमिनीवर पहिले मारायचा, हा. ती इथे झोपली हा. आहे, इथे मारला, हा. तिला काय व्हायब्रेशन, कारण तिला खूप येतात. सेन्सिटिव्ह हो. आहे, ती व्हायब्रेशन समजा तिचा थोडस मुवमेंट झाली, हा. सो वी कॅन वेट. हा. हा. मग थोडं मुवमेंट बिलकुल नाहीये, मग तिच्या कानाला समजा आपण दगड मारला, किंवा आपलं एक आमच्याकडे ती वाय स्टिक्स म्हणून मोठी स्टिक आहे, जवळपास 10 फूट लांब आहे. तर त्या 10 फूट लांब आम्ही थोडस मागणं हा. तिच्या कानाला push असं. केलं. हा. हा. टिंकलिंग करायचं. हा, टिंकलिंग करायचं, हा. काहीच मुवमेंट नाहीये. हा. मग टेल एरिया, हा. कारण सेन्सिटिव्ह एरिया टेल, आणि जे हे इयर्स, त्याच्यामध्ये काही मुवमेंट नव्हती. हम्म. मग इमिजिएटली आपण त्या ठिकाणी अप्रोच होणार, आणि सर्वात पहिले आम्ही तिला काय करणार, हा. तिला ब्लाइंड फोल्ड बनणार. ब्लाइंड फोल्ड म्हणजे काय, एक प्रकारचा एक ग्रीन कापड आहे, थोडासा मॉइस्ट ओला करतो आम्ही, हा.
कारण काय ह्या अॅनेस्थेशियामध्ये त्या अॅनिमलचं टेम्परेचर वाढते नॅचरली त्या ड्रग्समुळे. तर आम्ही इमिजिएटली त्याला पहिलं थोडंसं हलकासं ओला करून आणि त्याला ब्लाइंड करून डोळे बंद करतो. नाक उघडं असणं महत्वाचं आहे, कारण त्याला श्वास घेणं तेच एक महत्वाचं आहे. तर नाक उघडं असतो आणि डोळे फक्त बंद. डोळे याच्या करता बंद, कारण ती आता तुम्हाला बोललो ना, ती बघत असते. आता तुम्ही जंगलात आहे, इथे खूप सारे झाड आहेत आणि इथून तुम्हाला कुठेतरी एका ठिकाणी न्यायचं आहे ओपन पॅच मध्ये, जिथे तुम्हाला बाकी ऑपरेशन करायचे म्हणजे रेडिओ कॉलर जे असेल ते. इथून तुम्हाला त्याला स्ट्रेचरवर घेणं आहे, परत मग त्याला तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करणं आहे. सो ड्युरिंग दॅट पिरियड तुमच्या डस्ट, शूजची डस्ट, तुमचे झाड हे समजा जर त्याला लागून गेले तर रेटिना विल डॅमेज. दुसरं की अॅनिमल ती बघत असते ना तिच्यासमोर काय चाललंय. सो शी विल गेट स्ट्रेस. बंद नसतात. नाही, शी विल गेट स्ट्रेस बिकॉज ऑफ युअर ऍक्टिव्हिटी. सो वो स्ट्रेस लेवल जो है ना, ती जर हाय झाली तर दॅट विल अगेन डिटोरिएट द हेल्थ ऑफ द पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. इमिजिएट आम्ही ब्लाइंड फोल्ड बांधलं, स्ट्रेचरवर घेतलं, रिफ्लेक्सेस ऑलरेडी चेक झाले, लगेच एका सुटेबल ठिकाणी फिक्स केलेली जागा असते ऑलरेडी, त्या ठिकाणी आम्ही तिथे आणलंय ओपन पॅच मध्ये. मग इमिजिएट आमची कारवाई, जसं आता बोललो मी तुम्हाला की एव्हरीवन डू परफॉर्म हिज ओन जॉब. आणि हे सर्व ऑपरेशन सर्वांचं काम झालं की फायनल कॉल मी परत घेत असतो. हा बाबा, तुझं काय राहिलं का, तुझं झालं का, तुझं झालं का, सर्व झालं, आता काय करायचं बाकी राहिलं का, आताच सांगा. म्हणजे कसं आहे की एकदा अॅनिमलला आपण केज मध्ये घेतलं की रिवायव्हर दिलं, यू कॅनॉट डू एनिथिंग. आणि अॅनेस्थेशिया आपण वारंवार देऊ शकत नाही, इट्स डेंजरस फॉर दॅट इंडिव्हिज्युअल हेल्थ. मग तसं झालं आणि इमिजिएटली आम्ही त्याला विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम विथ प्रॉपर सायंटिफिक डेटा कलेक्शन आम्ही त्याचं केलं, सॅम्पल कलेक्शन केलं आणि त्याला आम्ही केज मध्ये घेतलं. मग त्याला रिवाइव्हचं इंजेक्शन दिलं, यॉम्बिन नावाचं इंजेक्शन असतं ते. विदिन 2 or 3 minutes शी गेट्स रिफ्लेक्टेड. किती वेळ तुला सेन्सस मध्ये यायला परत? नॉर्मल यायला तिला एक 20 मिनिटं लागले, पण ते रिफ्लेक्सेस सुरू झाले विदिन 2 minutes. इमिजिएटली पहिले त्यांनी ऑब्झर्व करायचं आपण कसे बिहेवियर काय आहे, हाऊ शी रिॲक्ट, सेफ रिकव्हरी, स्मूथ रिकव्हरी, दॅट इज इम्पॉर्टंट. तर ती मग सेफ रिकव्हरी मध्ये आली. मग इमिजिएटली आम्ही तिला तुमच्या सह्याद्रीकडे आम्ही तिला ट्रान्सपोर्ट व्हेकल मधून, म्हणजे ट्रान्सपोर्ट केज मध्ये ऑलरेडी होती, त्याला मग ट्रान्सपोर्ट व्हेकल जो प्रॉपर सह्याद्रीने बनवलेला दॅट इज गुड वन, त्याला आम्ही मग त्याच्यामध्ये शिफ्ट करून आणि ऑलरेडी ट्रान्सपोर्टेशन रूट दॅट वी हॅव ऑलरेडी फायनलाइज. म्हणजे तिथे कुठेही काही स्कोप नसतो, नाही काय, म्हणजे पेपरला जायचं तर अभ्यास पूर्वीच करून घ्या. पेपरात गेला अभ्यास एवढा तगडा आहे, म्हणजे प्रश्नपत्र कशी येऊ, तुमचे उत्तर एकदम मस्त. आमचं ठरलेलं ते दॅट इज इम्पॉर्टंट, बिकॉज यू कॅनॉट प्ले विथ द एनिमल लाईफ. अगदी. त्याच्यामुळे ते एक स्मूथली ऑपरेशन झालं आणि ते आता as usual she is doing well. Yes, I'm very happy to know all the behavior of the particular that individual. बरोबर, खूप सुंदर बिहेवियर आहे डॉक्टर सर. आणि डॉक्टर तुम्ही खरंच इतका डिटेल आणि चांगला किस्सा सांगितलात की लोकांना माहितीच नाहीये की व्हॉट प्रिकॉशन्स वेटरनरी डॉक्टर टेक. आणि लोकांना माहितीच नाहीये की हे इतकं सगळं करावं लागतं एका ॲनिमलला पकडायला. खूप आणि ह्याच्या पाठीमागे इतका अपार कष्ट आहे आणि तुमच्या टीमचं ट्रेनिंग आहे, तुमची टीम तुमच्या सोबत मजबूत उभी आहे, कारण हे एका माणसाचा जॉब नाही, टीम वर्क इतकी परफेक्ट आहे की ज्यामुळे तुम्ही हे ऑपरेशन करू शकला. राईट सर. डॉक्टर, मला अजून तुमच्या वैयक्तिक करिअर बद्दल ऐकायला आवडेल. डॉक्टर, तुम्ही तुमचं बेसिक MUSC आणि BVSC कुठे केलं, कधी केलं? मी सर नागपूर वेटनरी कॉलेज सेमिनार हिल्स, तिथे माझं BVSC झालंय 2001 मध्ये पास आउट. तुम्ही असं वेटनरी फील्ड कडे का आलात? बेसिकली सर माझं मनापासून सांगायचं तर मला ऍक्च्युली डॉक्टर बनायचं होतं लहानपणापासून. कारण ते आमचं राहणीमान खेड्यात गेलंय, तर ते तो एक पर्सन मला नेहमी आठवायचं की त्याच्यासाठी लोक लाईनीत उभे राहायचे. मी ऑब्झर्वेशन मध्ये राहायचं की यार हे आदमी काय हा प्रकार, म्हणजे किती त्या माणसामध्ये वोल्ट आहे की तो असे बेल मारायचं मग आज जायचं, म्हणजे कोणी गर्दी करणार नाही, काय नाही, इतकं कॉन्फिडन्स आणि इतकं प्राऊड जॉब मला तो वाटायचा. आणि ऍप्रॉनचा जो आहे ना तो खूप मोठा क्रेज होता मला की असा मला ऍप्रॉन कधी घालायला मिळेल. पण मग नंतर असं माहिती झालं की नाही, हा ऍप्रॉन असाच नसतो भेटत, हा विकत घेऊन घालायचा विषय नाही, इट्स नॉट अ ट्रेंड मॉल, बरोबर, इट्स अ प्रोफेशनल कोट, बरोबर. मग त्याच्याकरता एक डॉक्टर बनावं लागतं. मग मला असं ह्युमन डॉक्टरचं मला फक्त क्रेज, वेटनरी बद्दल मला त्यावेळेस काही असा अंदाज नव्हता, कारण असा कधी संबंध नाही आला. पण पेट्स आवडायचे,
दॅट इज नॉट लहानपणापासून आपण गावाखेड्यात असतो, हो. आपल्याकडे घरी कुत्र असते, हो. गायी असतात, म्हशी बकऱ्या असतात, तेवढं हो. एक त्यांचं प्रेम तर ऑलरेडी हो. नॅचरली आहे, ते हो, हो. सर्वांना असते. हो. पण माझं टार्गेट होतं ह्युमन डॉक्टर बनायचं. ह्युमन मध्ये काय होते, हो. कारण त्यांच्यापाशी जेव्हा मी जायचो लहानपणापासून, हा, तर मला एक वाटायचं की यार हे म्हणजे त्यांच्याबद्दल मला राग पण यायचा, हा, कारण ते इंजेक्शन द्यायचे ना, हा, हा, तर ते आवडत नसते. हा, हा, मला अजून इंजेक्शनची भीती वाटते. हा. अच्छा. अजून मला इंजेक्शन म्हटलं तर मी गोळ्या मेडिसिन काही खाऊ, इंजेक्शन म्हटलं की भीती वाटते. हा, आमचं ग्रामीण जीवनामध्ये, ग्रामीण भागात आमचं शिक्षण झालं, हा. जिल्हा परिषद शाळेत, त्याच्यामुळे गावात गुरे, हम्म, कुत्रे, बकरे याच्यासोबत आम्ही खेळलोय, राहिलोय. हा, म्हणजे लिटरली खूप अर्बन मध्ये आम्ही नव्हतो, रुरल मध्ये जगलो, त्याच्यामुळे जनावरांबद्दलची माहिती होती. बरोबर. पण माझं ड्रीम होतं की मला डॉक्टर बनायचंय, ते हा. माणसांचं. हा, हा. कारण तो पशूंचा डॉक्टर असतो ही प्रकार त्यावेळेस मला समजत नव्हता समजत नव्हता. की यांचं बी एक कोणीतरी डॉक्टर असेल. हो. पण माणसाबद्दल मला ऍफिनिटी खूप आहे त्या डॉक्टर, ह्युमन डॉक्टर बद्दल. मग ते असं झालं की 12वी नंतर मग त्यावेळेस एमबीबीएस साठी काही पर्सेंटेज मिस झालंय, मग मला बीडीएस अवेलेबल होतं. हा, पण म्हटलं नाही यार, नाही करणार बीडीएस. हा, मग ऑक्युपेशनल थेरपी, फिजियोथेरेपी, हो. ते पण मला बोललेत काही हा. लोकांनी, हा, अरे यार वो कर ले, अच्छा कोर्स है, हाँ, वो 20 सीट है बोले, उसके हाँ, सिर्फ हाँ, गवर्नमेंट मेडिकल कॉलेज हाँ, नागपुर में हाँ, वो मिल रहा था. हा, पण म्हणलं मग ते काय करायचं ते करून, ते फिजिओथेरपी मग ते खूप मेट्रो सिटी मध्ये चालेल, हा, त्याचा हा. बिझनेस जो आहे हा, हा. त्याचा काही, म्हणजे मला असं वाटत ना की मी लोकांसाठी काय करणार. बरोबर. आणि मग ते हो. बघीन मी त्याच्यामध्ये काय की नाही, बड्या मोठ्या सिटीमध्येच फिजिओथेरपी होईल, हम्म, आपण ग्रामीण मध्ये नाही करू शकणार, नाही करू ग्रामीण शकत. लोकांना काही हो. बेनिफिट होणार नाही, हो. ह्या सर्व गोष्टी. मग बीएमएस ला आला, नंबर लागला, हा. गव्हर्नमेंट बीएमएस. पुन्हा म्हटलं आयुर्वेदिक नाही करायचं हा. सध्या. मग मी लिटरली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला ऍडमिशन घेतली होती, अच्छा. टेम्पररी हा, ऍडमिशन घेतली हा. होती बीएससी मायनिंग साठी. ओके. म्हटलं आमच्या एरियामध्ये खूप mines आहेत. ऑपोजिट फील्ड आहे, एकदम माहिती आणि opposite. conservation. Yes. हाँ, म्हणलं यार मेडिकल जाना ही नाही अभी, हा, छोडा इंजिनिअरिंग में जाते, हा. बीएससी मायनिंग करू म्हणलं मस्त पैकी. आमच्याकडे WCL सिटी म्हणजे खूप सारा हा, माइन्स एरिया आहे ना, हा. तिथे स्कोप राहील बा. हा. पण मग परत आमचे एक सिनियर मिळाले, ते म्हणले, वेटनरी सिनियर होते, हा, ते आमच्या बाबांचे फास्ट फ्रेंड होते. ते हा. म्हणले अरे यार रवीला तिथे टाक ना म्हणे बीबीएससी ला. हा. आणि फक्त महाराष्ट्रामध्ये 5च कॉलेज आहेत, हो. आणि ती गव्हर्नमेंट कॉलेज. गव्हर्नमेंट कॉलेज. त्याच्यामुळं मग बाबा मला म्हणले अरे त्यांच्याशी बोललो मी, तू एकदा त्यांच्याशी चर्चा कर. हा, ते त्यावेळेस पीजी फर्स्ट इयरला होते हा, नागपूर वेटनरी कॉलेजला. ते म्हणले अरे रवी एक काम कर, तू बीबीएससी राऊंड अटेंड कर, हा, हा. वेटनरी. मी म्हणलं वेटनरी, हम्म, अरे चांगलं असते. मग त्यांनी मला सांगितल्या गोष्टी की क्लास वन पोस्ट, हम्म. सेम ॲज गुड ॲज मेडिकल ऑफिसर. हा. मग माझा साधा प्रश्न सहज विचारला, सर मग ऍप्रॉन घालायला भेटतं का? अरे बिलकुल बोले, हा. आपण बीबीएससी 5.5 वर्षाचा कोर्स आहे, तेवढाच कोर्स मेडिकलचा मेडिकलचा आहे. आहे. हो. फक्त फील्ड सिस्टीम म्हणजे काय, पेशंट वेगळे आहे म्हणा, हो. बाकी काही नाही. हा. तुमचे पेशंट वाईल्ड हो. एनिमल, सॉरी एनिमल्स राहतील, हो. यांचे पेशंट ह्युमन राहतील. नाही, खरं तर डॉक्टर हे खरंच खूप क्रिटिकल जॉब आहे बघा डॉक्टर, की माणसांना बोलता येते, सांगता येते की त्यांच्या भावना काय आहे, आणि प्राण्यांना तर काही सांगता येत हा. नाही, तुम्हाला स्वतःच समजून हा, घ्यायचे. तर ते मग मी पण विचार केला, चलो यार हे ठीक रहेगा. हा, मी मग त्यावेळेस नागपूर वेटनरी कॉलेजला बीबीएससी ला ऍडमिशन घेतली 1995 मध्ये. हा, हा. त्यावेळेस जेव्हा मी त्या कॉलेजमध्ये गेलो पहिल्यांदा, हम्म. तेव्हा मी बघितलं जिकडे तिकडे सर्व कोणाचा अॅनाटॉमीचा फोटो आहे, हा, बुलक अॅनाटॉमी, काऊ अॅनाटॉमी, हा. पोल्ट्री फिजिओलॉजीचं पोल्ट्री अॅनाटॉमी. हा. आणि मग त्याच्यामध्ये डिपार्टमेंट बघितले मी, पॅथॉलॉजी डिपार्टमेंट आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, हा. गायनेकोलॉजी आहे. हा. म्हणलं यार हे तो ॲज गुड ॲज Medical ये science आहे. हा. मेडिकल सायन्स आहे, चलो बढिया आहे. हा. पण मग त्यावेळेस जेव्हा मी स्टार्ट झाला सिलेबस, हा. त्यावेळेस मी म्हणजे अवाक झालो की आम्ही अशा पेशंटला ट्रीट करणार जो आम्हाला सांगणार नाही काहीच. काय सांगणार नाही. हा, तुम्हाला हाऊ जाणून इट इज घ्यायचंय. पॉसिबल, हा, हाऊ वी कॅन डायग्नोज. हा, प्रॉपर डायग्नोसिस इम्पॉर्टंट आहे ॲज अ हा. डॉक्टर, हा, हा. त्याला रिलीफ करायचं. म्हणलं, यार हे तो बहुत कठीण कार्यक्रम आहे. हो, हो, आणि नंबर ऑफ स्पेसिस, हो. अकॉर्डिंग टू स्पेसिस त्याची एनाटॉमी फिजिओलॉजी बदलत आहे. बरोबर. आणि जशी एनाटॉमी फिजिओलॉजी बदलते, रोग बदलतील, हा, सिम्पटम्स बदलतील, बदलतील. ट्रीटमेंट बदलेल, हो. डायग्नोसिस मेथड्स बदलतील. हो. म्हणजे यू कांट इमॅजिन, इट्स अ होल नेचर सायन्स, यू कॅन बरोबर, से बरोबर. दॅट वी हॅव टू अंडरस्टँड. बरोबर. सो त्यावेळेस मला समजलं की, आणि मी जेव्हा असं करत फायनल इयर झाला आणि इंटर्नशिप माझी होती सुरू चंद्रपूर पॉलिक्लिनिक मध्ये. ओके. माझा पहिला पेशंट गदा होता. अच्छा. म्हणजे मी स्वतः ट्रीट केलेला. हा, हा. म्हणजे मी तर क्लिनिक मध्ये किंवा आमच्या कोर्सेस मध्ये तर झालेले. हा, कुत्रे झाले, मांजरं झाले, गाई, म्हशी, हो. बकरी सर्व हा, झाल्यात. हा, म्हणजे पण ती असं अंडर गायडन्स केलं हा, काम. हा, पण मी ज्यावेळेस फील्ड मध्ये आलो, हा.
त्यावेळेस पहिला पेशंट माझा माझ्या त्या एका ठिकाणी जॉब होता, जे LSS डिप्लोमा कॉलेजला पण मी जॉब करतो त्यावेळेस ॲज अ लेक्चरर म्हणून. आणि तिथे आमचं क्लिनिक होतं कॉलेजचं, त्या LSSच्या पोरांसाठी क्लिनिक होतं. क्लिनिकचा इन्चार्ज मी होतो. असंच कॉलेजच्या बाहेर निघालो, संध्याकाळी एका ठिकाणी आम्ही काहीतरी चहा वगैरे घेतो, संध्याकाळी 5:30-6 वाजता. तर एका गाडीने एका गध्याला, डॉंकीला हिट केलं, डॅश केलं. ते रस्त्यावर पडलेलं. आता ते आपलं मग जागा झालं ना, प्राणीप्रेम. सारे लोक होते, पण मी म्हणलं अरे लगेच मी स्टुडंटला बोलवलं. अरे म्हणलं या लवकर, याला आपल्या दवाखान्यात घ्या म्हणून. कोणाचा गधा आहे, काही त्याचा मालक माहित नाही, काही नाही. त्या उचललं त्याला, क्लिनिक मध्ये घेऊन गेलो. म्हणलं हा एक प्रकारचा शिकवण्याचा भागही होईल आणि अॅनिमल आपल्याला सेव्ह पण करता येईल. बरोबर. आता मी अॅनाटॉमी गध्याची म्हणजे जी अॅनाटॉमीचा स्टडी, त्याचे डिसीज, त्याचं डायग्नोसिस, त्याचं ट्रीटमेंट रिकॉल करायला लागली मला त्यावेळेस. आणि आता ते माझ्या समोर घटना झाली होती, हिट रन. त्याच्यामुळे ते मला माहित होतं की आता ही इंजुरी कुठे कुठे झाली, तर लगेच ट्रीट केलं. आणि फॉर्च्युनेटली ही ते फिमेल होती ऍक्च्युली, आणि ती ऍडव्हान्स प्रेग्नन्सी मध्ये होती. म्हणजे तिला त्यावेळेस एक अलग वेगळं प्रेशर तयार झालं की तिचे एक फिटस म्हणजे बच्चे पण वाचवणं महत्वाचं आहे. तर मग त्यावेळेस मी स्वतः डिसिजन घेतले. आणि त्यावेळेस मला समजलं की यार मी किती म्हणजे चांगलं काम करतो की या मुक्या जनावराला याचं मालकाला माहित नाही. मग त्याच्या मालकाला आम्ही सर्व ट्रीटमेंट केलं. त्याचे मग नेक्स्ट डे त्याला मी माझ्या हॉस्पिटललाच ठेवलं. आणि नेक्स्ट अर्ली मॉर्निंग पहाटे तिने बच्चे पण दिले. मला इतकं त्यावेळेस फील झालं की यार आय एम डुईंग द गुड जॉब, की मी एका मुक्या जनावरला, मग त्याच्या जो ओनर होता त्या ओनरला मग शोधला आम्ही, मग त्याला ते हँड ओव्हर केलं. तो माझ्या जीवनातला एक व्हॉट यू कॅन से इन्स्पिरेशन एक होतं की यार यांचं कोणी नाही ना, माणसांचं सर्वच आहे. यू बिकम द व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस. नाहीतर त्यांना कोणी नाही सांगत आहे ही केंद्रांची केस आहे असं दुर्लक्षित राहिलं असतं, मरून पण गेले. त्यांचं मालक आता माणसामध्ये काय, त्यांचं कोणी घेऊन जाईल, कोणी ओनर असेल, कोणी ओळखीचं असेल तर त्याची ट्रीटमेंट होईल ना. त्या विचाराचं काय त्यावेळेस मला असं वाटलं की यार आय एम डुईंग द राईट जॉब. डॉक्टर आता वेटनरी पर्यंत काय आलं, पण वेटनरी मध्ये वाईल्ड लाईफ कसं काय आला सर? मग काय की त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं अकोलामध्ये. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग मी विचार केला की प्रायव्हेट क्लिनिक करायचं. माझं मग पेट क्लिनिक मी चंद्रपूरला ओपन केलं. दॅट वॉज द फर्स्ट क्लिनिक इन अवर डिस्ट्रिक्ट. ओके. आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये ते फॅडच नव्हतं, कुत्र्यांचा पण दवाखाना प्रायव्हेट राहू शकतो. तर मग लोकांना जेव्हा आम्ही क्लिनिकचा बोर्ड लावला तर लोक काय करायचे की सर आम्ही दिवाळीला घरी चाललो होतो, आमचं कुत्र तुम्ही ठेवा. आता मी त्याचं नाव दिलं होतं पेट केअर सेंटर. त्यांना असं वाटलं की हे तर फक्त कुत्रे सांभाळणारा कार्यक्रम आहे. ते यायचे मला बोलायचे अरे सर आम्ही ना दिवाळीला बाहेर चाललो तर माझ्याकडे एक पेट आहे, तर थोडं तुम्ही तुमच्याकडे केअर मध्ये ठेवता का? ठीक आहे, ओके. असं करत करत मग मी त्यावेळेस त्यावेळेस आमच्या लोकांना ती पेट मध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता चंद्रपूर प्रॉपर मध्ये. म्हणजे त्यांना एकच माहित होतं की अँटीडायबिटिक इंजेक्शन द्यायचं बस, म्हणजे स्वतःला सेफ्टी करता. बेसिकली इट्स अ व्हॅलिड पॉईंट ना, स्वतःला सेफ्टी करता आपण त्या अॅनिमलला अँटीडायबिटिक द्यायचं. बाकी त्याच्या सेफ्टी करता जी गोष्ट पाहिजे, लाईक पार्वो व्हायरस वॅक्सिन आहे, कॅनन डिस्टिपर वॅक्सिन आहे, ह्या वॅक्सिन्स त्याला द्यायची काही गरज नाही. इव्हन डिवर्मिंग काही गरज नाही. म्हणजे त्या अॅनिमलला फक्त आपण ठेवतोय आपल्या स्वतःला सेफ्टी करता की त्याच्यापासून आम्हाला रेबीज होऊ नये म्हणून त्याला फक्त रेबीज इंजेक्शन द्यायचं अॅनिमल बस. तर मग मी एक डॉग शो अरेंज केला. आणि त्यावेळेस मग त्या डॉग शो मध्ये मी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समजावून सांगितल्या. आणि त्या टाइम मला असं आठवतंय की जवळपास 16 प्रकारच्या ब्रीड्स आम्ही आणल्या होत्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात. ते बोलवले. आणि डॉग ट्रेनिंग हा नवीन कन्सेप्ट होता. ट्रेन्ड डॉग कसे असतात, त्याचा काय बेनिफिट आहे, ते डॉग ट्रेनर्सला पण आम्ही इन्व्हाइट केलं होतं. सो तेव्हापासून मग एक माहोल तयार झाला की नाही पेट्स आपण चांगल्या ब्रीड्स अजून दुसरे आणल्या पाहिजे. पूर्वी काय कॉमन डॉबरमॅन, जर्मन शेपर्ड, बहुत एक पॉमेरियन, अल्सेशियन बस. तर मग ते परत पग यायला लागले, लोक पग घ्यायला लागले. मग बऱ्याच स्पेसीज आल्यात, गोल्डन रिट्रीव्हर आला, असे आले. दॅट्स अ बिझनेस. बरोबर. सो दॅट टाइम आय वॉज इन बिझनेस. सो मला असं वाटलं की चलो आपल्याला त्यांची सेवाही करणं होतं आणि आपल्याला हे होत आहे. मग असं करता करता मग मधात मी जिल्हा परिषदला जॉईन केलं होतं ऍज अ असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर इन जिल्हा ग्राम विकास यंत्रणा. ग्रामीण विकास. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की मला ती कळकळ होती की मला कुठेतरी त्या लोकांसाठी काय करायचं. बरोबर. ऍज अ वेटनरियन मी त्यांच्या एनिमलची केअर करू शकतो, पण ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मला काय करता येईल का बीपीएल लोकांसाठी. ती एक सेक्टर होता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ग्रामीण विकास यंत्रणा.
तर तिथे ऍज अ प्रोजेक्ट ऑफिसर पोस्ट होती एक हा वेटनरी. हा तिथे मी जॉईन झालो चंद्रपूरला. ओके. ते काम करताना मला त्या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या आमचे 847 ग्रामपंचायती आहेत हा आणि 9 नगरपालिका, हा ह्या पूर्ण लोकांचा ग्रामीण विकास योजने म्हणजे यंत्रणेमार्फत त्यांना त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या, त्यांना काही फंड्स द्यायचे आणि त्यांचा विकास करून द्यायचा. आणि मग पर्टिक्युलरली BPL महिला बचत गट हा हा त्यांच्यावर फोकस, त्यांना मग ऍग्रिकल्चर आणि वेटरनरी युनिट्स त्यांना द्यायचे, हा. त्यांना त्यांचं लाईव्हलीहूड कसं वाढवता हा, येईल हा, हा. ह्याच्याकरता फोकस, हा. नाबार्ड सोबत टाईप, हा, अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी करत राहिलो. हा. तर त्यावेळेस मला एक चांगलं फील व्हायचं की नाही मी माणसांसाठी पण करतोय, बरोबर. कारण त्यांना गरज आहे. हो त्यांना मी समजा टेक्निकली मी त्यांना ऍडवाइस करतोय की तुम्ही गोट फार्म सुरू करा. बरोबर. ऍज अ वेटनरियन मी त्यांना हो. गोट फार्मचं हो. प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देणार, गोट परचेस करून देणार, त्यांचं पूर्ण डिवॉर्मिंग, वॅक्सिनेशन, हेल्थ स्टेटस ह्या सर्व मी काळजी घेणार आणि त्यांना प्रॉफिट कसा मिळेल ह्या गोष्टी. मग असं करता का 6 वर्ष मी ते काम केलं. अच्छा. पेट प्रॅक्टिस सुरू होती. हा. पण मधात मग अजून असं आठवलं की यार आपल्याला थोडंसं आता वाईल्ड मध्ये घुसावं, कारण माझे काही 1-2 मित्र होते तर ते वाईल्ड लाईफ मध्ये काम करायचे, झू मध्ये पण. हा. तर मी त्यांना कधी भेटायचो तर असं वाटायचं यार वो शेर को इंजेक्शन दे रहा है, वो लेपर्ड को ट्रीट कर रहा है, भालू को ये कर रहा है. म्हणलं यार हा बी एक चांगला फील्ड आहे. म्हणजे चलो ठीक आहे, आता पेट्स मध्ये तर काही त्याचे ओनर आहेत, हो. डोमेस्टिक मध्ये त्यांचे फार्मर्स आहेत, हा. ओनर म्हणजे शेतकरी आहेत. पण यांचं कोण आहे? आता यांचं झू मध्ये तू आहे म्हणलं यार, पण वाईल्ड मध्ये काय असेल यांचं? हाऊ दे बिहेव, हाऊ दे ट्रीट. म्हणलं यार चॅलेंजिंग आहे. आणि बाय लक 2013ला माननीय परदेशी सर सेक्रेटरी फॉरेस्ट होते, त्यांनी त्यांच्या दौऱ्यात त्यांना समजलं की महाराष्ट्र टायगर रिझर्व्ह मध्ये कुठेही स्वतंत्र पशुवैद्यक अधिकारी वन्यजीव म्हणून नाही आहे. त्यांनी इमिजिएट 2013ला पत्रच काढलं की प्रत्येक टायगर रिझर्व्हला एक स्वतंत्र वेटनरियन नेमा. बरोबर. कारण त्यांना त्यावेळेस समजलं की वेटनरियन 2 प्रकारचे आहेत, डोमेस्टिक वेट, डोमेस्टिक एनिमल केअर आणि वाईल्ड लाईफ वेट. तो त्यांना त्यांचे जॉब खूप असतात, त्यांना वेळ तेवढा नसतो, तर वाईल्ड लाईफ साठी ते अवेलेबल होऊ शकत नाही नेहमी. आणि इमर्जन्सी आपली कधी येऊ शकते वाईल्ड लाईफ मध्ये, फ्री रेंजिंग मध्ये. तर मग त्यांनी तसं तो एक पत्र आलं, मग त्याच्यानुसार जाहिरात आली. जाहिरात झाल्यानंतर लगेच मी मित्रांना मला यार मैं इसमें जाता बोललो यार मला याच्यामध्ये आता अप्लाय करावं लागेल, मी करतो. म्हणजे चंद्रपुरात आहे टायगर रिझर्व्ह मध्ये. यार अनुभव ऍज सच असं खूप काही नव्हतं. म्हणजे वाईल्ड लाईफ मध्ये टायगरला किंवा लेपर्डला म्हणजे मी बघितलं होतं, पण कशामध्ये पिंजऱ्यात. बरोबर. आणि वाईल्ड लाईफ म्हणजे जंगलाचा काय प्रकार असते, कोअर बफर वगैरे ह्या गोष्टीची तेवढं काही मला माहिती नव्हतं. पण मग मी अप्लाय केलं. दॅट वॉज ऑल्सो द कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट. बरोबर. सर ती मग अप्लाय केल्यानंतर थोडासा अभ्यास करावा लागला मला की वाईल्ड लाईफ म्हणजे आता, कारण आम्हाला ड्युरिंग कोर्स करिक्युलम मध्ये वाईल्ड लाईफचा एक छोटा एकच चॅप्टर राहायचा. त्याच्यामध्ये सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ द पर्टिक्युलर स्पेसिस, त्याचा लाईफ स्पॅन किती आहे, जस्टेशन पिरियड किती असतो, त्याचं काय बिहेवियर असतात, बस डिसिजेसचे फक्त नाव, त्याची ट्रीटमेंट वगैरेचं खूप आम्हाला डिटेल त्यावेळेस. अजूनही त्या कोर्स तसं काही नाही आहे ऍज सच, ऍज अ वाईल्ड लाईफ एक्सपर्ट म्हणून. वाईल्ड लाईफ सिलेबस सेपरेट नाही आहे आमच्या विद्यापीठामध्ये, ते व्हायला पाहिजे. दॅट इज अ नीड ऑफ द राईट नाऊ. मला वाटतं 2च कॉलेज आहेत, एक तनुवास चेन्नईला आहे आणि आता जबलपूरला पण. त्या ठिकाणी वाईल्ड लाईफ MSc चा कोर्स त्यांनी तयार केलेला आहे. पण महाराष्ट्रामध्ये पण त्याची गरज आहे, विद्यापीठाने त्याचा घ्यायला पाहिजे, जेणेकरून आमच्याकडे एक्सपर्ट अजून वाईल्ड लाईफ वाले बनतील, डेडिकेटेड वाईल्ड लाईफ. सो मग ते जॉईन झालो मी. इंटरव्ह्यूच्या वेळेस बरेच प्रश्न आलेत, मग यार बेसिक प्रश्न त्यांना पण, कारण जे विचारणार होते ते पण तसेच होते. त्यांना पण खूप काही एक्सपिरियन्स असं नव्हता, त्यांना बाहेरचा एक्सपिरियन्स. त्यांनी जस्ट बाय अनॉटॉमिकल स्ट्रक्चर वगैरे साऱ्या गोष्टी झाल्या. आणि मी जेव्हा जॉईन झालो, माझा पहिला दिवस लाईफचा, जॉईनिंगचा पहिला दिवस, सकाळी 11 वाजता जॉईन झालो. त्यावेळेस CCF माननीय तिवारी सर होते, वीरेंद्र तिवारी सर. तर त्यावेळेस जेव्हा मी तिथे पोहोचलो तर मला ते त्यांचं वातावरण बघितलं, ऑफिसचं लयच स्ट्रिक्ट, म्हणजे इज अ किंग बिहेवियर. तर मला बरेच जण म्हणले अरे सर खूप कडक आहेत बरं म्हणे. ठीक आहे सर. जॉईन झालो 12 वाजता. मला 1 वाजता सरांनी बोलवलं केबिन मध्ये. तर म्हणे डॉक्टर साहेब WI ची टीम येत आहे, म्हणजे आलेली आहे मोहर्लीला. त्यावेळेस आमच्याकडे बिबट, जे कॉन्फ्लिक्ट बिबट होते ना, तर ते 6 की 7 बिबट्स ते एका नर्सरीमध्ये ठेवले होते. तेव्हा काय असं झू वगैरे काही नव्हतं आमच्याकडे. एका पिंजऱ्यात ठेवले होते आणि मग त्याला आम्ही गोरेवाडा झू त्यावेळेस सुरू व्हायचा होता.
तर त्यांना ट्रीटमेंट वगैरे करायची आणि एवढं काम त्यावेळेस त्या वेटनरीकडे होतं. तर ते एक रेडिओ कॉलर लावायचा होता. मला म्हणले की डॉक्टर बिलाल, डॉक्टर निगम WI चे, डॉक्टर बिलाल इज अ इकॉलॉजिस्ट बायोलॉजिस्ट इन WI and डॉक्टर निगम इज अ वाईल्ड लाईफ वेटनरी इन WI. तर मी निगम सरांचं नाव खूपदा ऐकलं होतं. जसं मी जॉईन झालं मी सर्च करत गेलो की वाईल्ड लाईफ मध्ये कोण एक्सपर्ट आहे. तर डॉक्टर निगम इज अ किंग ऑफ द वाईल्ड लाईफ. नाही यार, या माणसाशी भेटायला पहिल्यांदा चान्स मिळतोय. म्हणजे माझं नशीब की तेवढ्या मोठ्या माणसाला पहिल्या दिवशी भेटतोय. मला म्हणे ते रेडियो कॉलर करना है, तो मोहरली पहुंचो, वहाँ एक आरेपुर रहेंगे और वो डॉक्टर साहब को मिलो, वो कल करवा लो. आता रेडिओ कॉलर नावाचा शब्दच पहिल्यांदा मी ऐकला. रेडिओ कॉलर काय असते, कसं असते. मग ते आपल्याला असं असते, सवय असते प्रत्येकाला. मला सवय आहे की मला नाही म्हणायचं जमत नाही, काही असो. म्हणजे सायंटिफिक गोष्ट जर करायची असेल तर ती नाही म्हणत नाही. मी केलं नसेल ना तरी पण मी म्हणजे हा सर आय विल डू इट. केला असेल तर विषय संपला, पण जर केली नसेल तरी मी सरांना बोललो की सर ओके मी करून घेईन. तिथे पोहोचलो त्यावेळेस पहिल्यांदा निगम सर, इट्स अ व्हेरी स्ट्रिक्ट मॅन, मिलिटरी पर्सन. तो मला बोलले आणि आमच्यामध्ये प्रोटोकॉल खूप असतो. म्हणजे सर मी उभाच 15 मिनिट उभा, अरे बस म्हणे, बसवलं. मग त्यांनी माझा इंट्रोच घेऊन टाकला, इंटरव्ह्यू टाईप. हा याच्यापूर्वी कुठं होता, काय होता, किती याच्यापर्यंत वाघ बिबट पाहिले का. म्हणलं सर नाही, पिंजऱ्यात बघितले. कधी हात लावला का वाघाला. म्हणलं नाही सर. बरं ठीक आहे. मग आता आपला रेडिओ कॉलर करायचा आहे. तर माझी हिंमत होत नव्हती की सरांना हा काय प्रकार असतो ते विचारायची. खूप वेळपर्यंत चर्चा केली. सरांना मग समजलं की यार हा पोरगा नवीन आहे. मग सर मला म्हणले, त्यांनीच मग तो विषय घेतला. त्यांनी सांगितलं की रेडिओ कॉलर एक जस्ट एक डिव्हाइस, कॉलर टाईप असतो. कॉलर त्याला ट्रान्समीटर लावलेला असतो, बॅटरी असते आणि ते आपल्याला नेक गरजेनुसार फिक्स करायची असते. म्हणलं सर मग त्याला कसं करणार आपण. मी एकदम सिली प्रश्न विचारत होतो. सर तो तर पिंजऱ्यामध्ये आहे बिबट, त्याच्यापाशी आपण कसं जाणार. अरे त्याला आपण एनेस्थेशिया देऊ म्हणे. ओके, एनेस्थेशिया कसं देणार. म्हणजे बारीक प्रश्न मला होते ना की तुम्ही आता त्याच्यामध्ये अप्रोच कशी होणार, इंजेक्शन तुम्ही देणार कसं. मला हे माहिती होतं की त्या एनेस्थेशिया इंट्रामस्क्युलर द्यायचा आहे, केज मध्ये आहे, मग त्याला तुम्ही कसं देणार. अरे आपल्याकडे बंदूक असते म्हणजे गन, ट्रँक्युलायझेशन गन. मग त्यांनी गन दाखवली. ओके, मग म्हणलं सर हे डोसचं मी त्यांना काही कळत नाही कारण आपल्याला दॅट इज ओके. हे कसं करायचं. थांब म्हणे, तू आता फक्त काय कर म्हणे, तू फक्त ऑब्झर्वेशन कर म्हणे. तू आता काही करू नका आजचे दिवस म्हणे, आज फक्त तू ऑब्झर्व कर म्हणे. तुला मी जे जे सांगेन ते मला वस्तू देत चल म्हणे, जस्ट सपोर्टर. मग आम्ही तिथे पोहोचलो. त्यांनी ड्रग्स घेतले, डोस बनवला, डाट भरला, फायर केला दुरून एक 10-15 फुटावरून. त्याला इंट्रामस्क्युलर शॉट थायमध्ये झाला. मग झाल्यानंतर लगेच आम्ही सर्व दूर झालो. 15 मिनिटं थांबलो. 15 मिनिटांनंतर परत सर गेलेत. त्यांनी त्याला रिफ्लेक्स चेक केले. सो दॅट मेथड आय नो एव्हरीथिंग बट आय डोंट नो हाऊ टू डू इट. प्रॅक्टिकली त्या गोष्टीचा मला अनुभव नव्हता. मी स्वतः बघितलं. तेव्हा मला समजलं की नाही आता. मग ते म्हणले सर ओके, इमिजिएट लाईन फोल्ड, हे सगळं तिथे शिकायला गोष्टी आम्हाला. मग म्हणजे एक्सपेरिमेंट करा, म्हणजे स्वतः मी केलंय. बरोबर, म्हणजे थेरॉटिकलीच ओके, बट एनिमल सोबत डील करणं. बघा तुम्ही इनिशियल फेज मध्ये असं प्रॅक्टिकल लर्निंग म्हणून शिकलात आणि इथून पुढे जाऊन जवळपेक्षा 100 पेक्षा जास्त ऑपरेशन केले. बिबर्डचे आणि इतर अॅनिमल जे त्याची गिनतीच नाही. टायगरचे फक्त 100 पेक्षा जास्त आहेत. मग तुम्ही आता आपल्याकडे बॉलिवूड मध्ये स्टाईल आहे अब तक 56, तसे तुम्ही अब तक 100 आलेत. मग तुम्ही ज्याला सेंचुरी केली त्याला तुम्हाला कसं वाटलं. सेंचुरी मध्ये तुमची चंदाच आहे. शी इज द लेडी फॉर माय लाईफ. जेव्हा मला वाटतं मी त्यावेळेस जेव्हा आम्ही तिला कॅप्चर केल्यानंतर, जेव्हा नॉर्मली काय असं, मी जोपर्यंत ऑपरेशन कम्प्लीट होत, ऑपरेशन कम्प्लीटचा अर्थ कसा असतो ऍज अ वेटनरियन की अॅनिमलला आम्ही बेहोश केलं म्हणजे ऑपरेशन कम्प्लीट झाले नाही. ऑपरेशन कधी कम्प्लीट होईल, जे काय आपले ऑब्जेक्टिव्ह ठरलेले आहेत ते ऑब्जेक्टिव्ह कम्प्लीट करणं आणि अॅनिमल नॉर्मल रिकव्हरीत येणं. ओके, तोपर्यंत ऑपरेशन कम्प्लीट झालं असं म्हणणं चुकीचं आहे. बरोबर, कारण ड्युरिंग दॅट पिरियड देअर मे बी एनी काइंड ऑफ थिंग हॅपन. आणि जोपर्यंत ती होत नाही गोष्ट, अॅनिमल नॉर्मल रिकव्हरी होत नाही, तोपर्यंत मी कोणालाच बोलत नाही झालं म्हणून. फक्त डाट झाला हा शब्द माझ्या टीम सोबत माझा असतो. बरोबर,
त्याच्यानंतर जेव्हा ॲनिमल रिकवर होतो नॉर्मली, फुल्ली झालाय नॉर्मल, त्यावेळेस मग मी वरिष्ठांना म्हणतो सर झालं ऑपरेशन, ओके डन, साऱ्या गोष्टी संपल्यात, आता ॲनिमल नॉर्मल रिकवर आहे. तर त्यावेळेस मग बरोबर म्हणले सर आपले 100 झालेत. यार गुड लक की आम्ही अशा ठिकाणी 100 केलं ज्या ठिकाणी खरोखर टायगरची गरज होती. एक्झॅक्ट. म्हणजे आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सेस मध्ये हा टायगर जो आहे 100वा फिमेल, ही आमच्या सर्व करिअर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट की ज्याच्यामुळे. आणि मला वाटतं माझा पहिला टायगर जो होता तो पण मी रेस्क्यू मध्ये आला होता, की एका टायगर एका शेत शिवारात स्नेअर मध्ये अडकलेला होता. त्यात मग फर्स्ट केस रवीना, नाही रवीना मधली होती, नाही रवी नाही, रवी गावाजवळ ती वर्षाची ना, कॉन्फ्लिक्टची होती. ओके. बट नाही, एक टायगर त्याच्या स्नेअर लागला होता. ओके. दॅट वॉज माय फर्स्ट टायगर आय थिंक. तो म्हणजे आता जर कॅल्क्युलेशन जर विचार केला, अभ्यास केला, तर मी अॅनिमल साठीच काम केलं असं म्हणता येईल. की त्याला मी त्याच्या त्रासापासून मुक्त केलं आणि त्याला मग रिलीज केलं. पूर्ण स्टेज पर्यंत, स्टेज कन्झर्वेशन पूर्ण स्टेज पर्यंत. आणि आता ही बघा, हिला आम्ही एक नवीन ठिकाणी नवीन एरियात इंट्रोड्यूस करतोय, म्हणजे तिला पुनर्जीवित करतोय. टेरिटरी मार्क पण करते ती, म्हणजे ती आता ह्या एरियाला न्याय देईल, या जंगलाला न्याय देईल, सह्याद्रीची राणी बनेल आणि सह्याद्रीच्या जंगलाला खरोखर न्याय मिळेल आणि त्याची गरज पण आहे. डॉक्टर, आतापर्यंत आपण नाही का टायगर वरती, इतर स्पीसीज वरती बोललो. डॉक्टर, तुम्ही खूप रिकमेंडेड काम केले एलिफंट मध्ये. एलिफंट मध्ये मॉर्टिलिटी का होते, त्याचं काय कारण आहे हे शोधून काढलं, त्याच्याबद्दल सांगा जरा, ऐकायला आवडेल. राईट. मी ज्यावेळेस जॉईन झालो 2013 मध्ये, आमच्या ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्ह मध्ये एलिफंट कॅम्प होता. सेमी डोमेस्टिकेटेड एलिफंट्स वी हॅव. आणि त्या एलिफंटचा वापर त्यावेळेस आम्ही काय करतो, हे लोक म्हणजे पेट्रोलिंग साठी आणि सफारीसाठी. कारण जिप्सी मध्ये सफारी तर होतीच, परंतु एलिफंट सफारीचा एक अलग वेगळा आनंद आहे. बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं व्हेकल जाणार नाही त्या ठिकाणी एलिफंट जातो आणि तुम्ही एलिफंट बसून जेव्हा सफारी करता, इट्स व्हेरी अमेझिंग फील. बरोबर. अमेझिंग फील. दॅट वॉज ट्रेन एलिफंट्स. आणि त्याचे महावत चाराकट सारे असायचे. तर एलिफंट मध्ये म्हणजे तो किस्सा इतका भयंकर होता सर, यू कांट इमॅजिन. म्हणजे सांगायचं म्हणजे वैयक्तिक सांगतोय, माझं लग्न जुळलंय. माझे रविवारचा दिवस काहीतरी होता, नागपूरला सासूरवाडी होती, तर मी कपडे घ्यायसाठी म्हणून मी माझी फॅमिली घेऊन नागपूरला पोहोचलो. तिकडून मुलीकडची फॅमिली नागपूरला येणार होती आणि आमचं कपडे घेण्याचा कार्यक्रम ठरलेला होता रविवारचा. आमच्याकडे गणेश नावाचा एक एलिफंट होता, छोटा, जवळपास 1-2 वर्षाचा काप होता. व्यवस्थित होता तो, म्हणजे माझा रुटीनली, म्हणजे वीकली माझं व्हिजिट त्या कॅम्पवर व्हायचं, त्याला बघायचं मी आणि त्याचं काय मेडिकेशन, ट्रीटमेंट, फूड वगैरे सारं रिकमेंड करत राहायचं. त्या दिवशी नेमकं मी नागपूरला होतो आणि सकाळी जवळपास सकाळी म्हणजे 11-12 वाजता मला महावतचा फोन आला. सर म्हणे गणेश थोडा अनकम्फर्टेबल फील करताय म्हणे, बसतोय उठतोय म्हणलं काही खाल्लं होतं का? नाही सर म्हणे आईपाशीच होता म्हणे त्याच्या. यार आता मी तिकडे मी एकदम प्रेशर मध्ये येऊन गेलो, आता कायच करावं. ठीक आहे, थोडं तू ऑब्झर्वेशन ठेव, त्याला पाणी वगैरे थोडं, त्याला शावर कर म्हटलं आणि पाणी वगैरे थोडंसं पाज आणि आईपाशी घेऊन जा त्याच्या. लगेच 20 मिनिटात परत फोन आला की सर गणेश गेला. एकदम इतकं मला म्हणजे लिटरली, आता मी विचार करा, मी माझ्या लाईफचा सर्वात मोठा इव्हेंट होईल लग्नाचा, तिथे मी कपडे खरेदी करतोय. जसं मला त्यांचा फोन आला, मी म्हणलं यार बस, घरच्यांना सांगून दिलं तुम्ही काय कपडे घ्यायचे घ्या, माझे कपडे असू द्या, मी निघालोय म्हणलं. घरचे कपडे घेतलेले मी लगेच तिथून मला 2.5 तास चंद्रपूरला पोहोचायला लागणार. त्यावेळेस मला वाटतं तिवारीस कोणतरी होती, त्यावेळेस तिवारीस होती त्यावेळेस. तर तेव्हा मग असं झालं की अरे डॉक्टर साहेब का हो, सरांचा फोन, सर मी नागपूरला आलो. अरे हो तुम्ही तर नागपूरला जाणार होते. मला सर मी निघतोय परत इमिजिएटली. ते पण शॉक झाले की या लग्नाचे कपडे खरेदी करत सोडून इकडे येते. कारण मला वाईट वाटलं तेवढा एक यंग कॉफ चांगला चालता. गणेश इतका प्लेफुल अॅनिमल होता आमचा, म्हणजे आम्ही जायचो तर मस्तपैकी खेळायचा, आमच्यासोबत यायचा, मस्ती करायचा. चला एकदम अचानक तर मी निघालो नागपूरवरनं चंद्रपूरसाठी. मी सर्वांना सांगितलं की त्याचा पोस्ट, त्याच्या बॉडीला कोणीही हात लावू नका जोपर्यंत मी पोहोचत नाही, कारण त्याचा मला स्टडी करावं लागेल म्हणलं. इमिजिएट डेथ इज ऑलवेज डेंजरस, कारण बाकीचे अॅनिमल्स आहेत, काही इन्फेक्शन आहे काय आहे कुणाला काही माहिती आहे. मग त्याला कॉर्डन ऑफ करा म्हटलं एरिया, आणि ते मी पोहोचलो. इमिजिएटली पोहोचल्याबरोबर
माझे काही मित्र होते साऊथ मधले, डॉक्टर अरुण जाकिरिया, म्हणजे त्याला असं म्हणता येईल की ही इज द पर्सन टू डिटेक्ट द हर्पीज व्हायरस इन साऊथ एशिया फर्स्ट. ओके. ही इज अ बिग सायंटिस्ट. म्हणजे बियॉन्ड लिमिट त्याचा हर्पीज व्हायरस बद्दल एवढा किडा आहे माणूस तो. आणि माझे रूममेट होते एका ठिकाणी, ते एका वर्कशॉप मध्ये नेपाळला. तर मी त्याच्याकडनं ते ऐकलं होतं की यार म्हणे हर्पीज व्हायरस असा व्हायरस आहे सर, जगातल्या 80% एलिफंट काफची डेथ बिकॉज ऑफ दिस व्हायरस. राईट नाउ वी डोंट हॅव एनी कंट्री डोंट हॅव द वॅक्सिन फॉर दिस हर्पीज व्हायरस राईट नाउ. आणि सडन डेथ, त्याला वेळच नसतो. विदिन 24-36 hours एनिमल विल डाय. यू कॅनॉट गिव्ह एनिथिंग, कॅनॉट प्रिव्हेंट ऑल्सो, कॅनॉट क्युअर. प्रिव्हेन्शन मध्ये आहे बऱ्या गोष्टी, पण कॅनॉट क्युअर इमिजिएटली. इट्स अॅक्यूट फॅटल डिसीज. तर मी आलो, मला डोक्यात तेच आलं की मला बरेच जण काय म्हणले, असं स्नेक बाईट आहे. अरे म्हणलं स्नेक बाईट असा कसा होणार आहे. तर आल्यानंतर मी लगेच त्यांच्याशी बोललो येता यार सर ऐसा मुझे लग रहा है, ऐसे सिम्टम्स थे. कोलिक पेन टाइप था, एनिमल रेस्टलेस था. सो अरे यार बोले रवि एक काम करो, उसको पोस्टमार्टम करते रहे, एकदम सिस्टमॅटिकली कर बोले. पर्टिक्युलरली ये ऑर्गन देखना, साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून मी समजून घेतल्या. सॅम्पल्स काय लागतील, त्याचे प्रिझर्वेटिव्ह काय लागतील, कारण प्रत्येक डिसीज डायग्नोसिस करता प्रत्येक सॅम्पल वेगळं लागते, त्याचं प्रिझर्वेटिव्ह पण वेगळं लागतं, त्याची मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन वेगळा, प्रिझर्वेटिव्ह मटेरियल वेगळं, त्याला किती डिग्री टेम्परेचर मध्ये ठेवायचं जेणेकरून व्हायरस इज व्हेरी फ्रजाईल. सो थोडंसं टेम्परेचर बदललं की ते व्हायरस डेड होऊन जाईल. त्याच्यामुळे ती गोष्ट एक. आणि त्या डिटेक्शन कुठे होईल, कारण ते आपल्या भारतामध्ये साऊथ मध्ये दॅट इज दे हॅव द फॅसिलिटी टू गेट द डायग्नोस फॉर द हर्पीज व्हायरस. कारण एलिफंट पॉप्युलेशन तिकडे जास्त असल्यामुळे. वायनाडला डॉक्टर सरांची लॅब तिथे होती. फॉरेस्ट डिपार्टमेंट इज ऑल्सो फॉरेस्ट वेट. सो त्यांनी स्वतःची लॅब बनवली फॉरेस्ट डिपार्टमेंटची. तर मी ते प्रॉपर A to Z जेव्हा मी त्या एनिमलला ओपन केलं कार्कस, आय हॅव सीन ऑल थिंग्स विच आर रिसेंबल टू द हर्पीज व्हायरस. सो त्यावेळेस मी सरांना म्हटलं सर इट्स हर्पीज व्हायरस. और बोले इसका कैसा करेंगे, मतलब सर हो जाएगा टेंशन नहीं, लेकिन इसको पहले डायग्नोसिस करेंगे कि कसं स्ट्रेन्स एरिया टू एरिया स्ट्रेन्स, त्याचे स्ट्रेन व्हायरसचे स्ट्रेन आहेत ना ते बदलतात. साऊथ मध्ये समजा तो हर्पीज व्हायरस 1 मध्ये येत आहे, तर नॉर्थ मध्ये वेगळा येईल, किंवा आमच्या सेंट्रल महाराष्ट्रामध्ये सेंट्रल इंडियामध्ये कसा व्हायरस आहे, कोणता स्ट्रेन आहे जो आमच्या एलिफंटला मारतोय, ते फाइंड आउट करायचं होतं. मग मी ते सॅम्पल घेऊन वायनाडला 10 दिवस थांबलो लॅबमध्ये स्वतः सरांसोबत बसून मी ते स्ट्रेन डिटेक्ट केला. त्यावेळेस मला माहित झालं की, आणि मग मला चर्चा निघाली ऑफिशियल सोबत, अरे यार मागच्या 2 वर्षापूर्वी आमचा एक काप मरण पावला, ते कमलापूरला गेला, कमलापूरला होता, आलापल्लीला पण काही एलिफंट काप मरण पावले, पण त्याचं डायग्नोसिस प्रॉपर कुठंच झालं नाही. तर कॉज ऑफ डेथ नॅचरल असा प्रकारचं राहिलं ते. डिटेक्शन ऑफ डिसीज, डिटेक्शन ऑफ कॉज ऑफ डेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ती गोष्ट ऍज अ वेटनरी मला करणं महत्वाचं आहे, कारण ऍज अ ऑफिशियल्स त्यांचा तो तुमचा जॉब नाही, माझा जॉब आहे की वन्यप्राणी कसा वाचेल, पुढची जनरेशन वाचली पाहिजे. तो डिसीज एक तर हायली कम्युनिकेबल डिसीज एअरबॉर्न इन्फेक्शन आहे त्याचं. आणि जनरली हर्पीज इज जस्ट लाईक अ what you can say AIDS. AIDS is what? Immunocompressive. बरोबर. Immunity संपली की व्हायरस हावी होतो. Same thing is this. Okay. In animal like elephant, herpes is just like a HIV virus. इम्युनिटी आहे तोपर्यंत सस्टेन करणार, इम्युनिटी संपली की इमिजिएट कोलॅप्स करेल. सो त्याला, आणि हा व्हायरस म्युटेट होतोय, त्याच्यामुळे त्याचं स्ट्रेन जे बनतंय त्याची वॅक्सिन सेमच आहे. स्ट्रेन वेगळा होता. मग त्याचा बाकायदा मी स्टडी केलं. त्यावेळेस मग त्याच्यानंतर मी पूर्ण एलिफंट कॅम्पला प्रोटोकॉल दिला की हाऊ टू फीड, विच टाइप ऑफ फीड वी हॅव टू गिव्ह इन द पर्टिक्युलर दिस सीझन. बरोबर. स्ट्रेस लेवल, स्ट्रेस इज द मेन रिझन द पर्टिक्युलर त्या हर्पीज व्हायरस. खरंच स्ट्रेसमुळे इम्युनिटी कमी होणार. याच्यामुळे बघा की मी सिरोनच्या गडचिरोलीला असताना आपण बऱ्याच वेळा व्हिजिटला यायचा कॅम्पला, आणि त्या डाएट प्रिस्क्रिप्शन मुळे आज 2 काफ वाचले आपले. आणि त्याच्यामुळे तिथे सर्वायवल. त्याच्यानंतर एकही हर्पीज व्हायरसची मॉर्टिलिटी झाली नाही, कारण आपण तेवढी प्रिकॉशन मेजर्स घेतले. त्याचे आम्ही बाकीचे सॅम्पल्स पण, आम्ही बाकीच्या लाईव्ह एनिमल्सचे सॅम्पल्स पण आम्ही स्क्रीन करून चेक केले की वेदर किंवा फिमेल्स कॅरी करतात, बट कॉप्स
मॉर्टॅलिटी मध्ये. आणि काय इतका डेडली व्हायरस आहे की पॉप्युलेशन वाईट व्हायला वेळ लागणार नाही. आणि खरंच खूप कमांडेबल काम आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही हे काम करत असताना खरं तर आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी तुम्हाला रिपब्लिक डे ला बोलवलं आणि तिथं तुमचा सन्मान केला, सगळ्या रिपब्लिक डे ला आदरातिथ्य करून बोललं. त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? सर त्यावेळेस ती मुवमेंट तर माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी एक वेगळाच अनुभव होता की ॲज अ वाईल्ड लाईफ वेट आय थिंक म्हणजे ती पहिला वाईल्ड लाईफ वेटनरी नसेल ज्यांचं मान्य पंतप्रधान साहेबांनी कॉग्निजन्स घेतला. बरोबर. म्हणजे ते त्याच्यामध्ये आपण एक सांगण्याचा मुद्दा असा की तेवढ्या मोठ्या आपल्या पूर्ण भारत देशाला इतकं बायोडायव्हर्सिटी आहे आणि ह्याच्यामधून माननीय पंतप्रधान साहेबांनी वन्यजीवासाठी काम करणाऱ्या माणसाला सन्मानित करायचं ठरवलं. म्हणजे इट्स अमॅझिंग. त्यांचं विजन किती जबरदस्त आहे, किती प्रोग्रेसिव्ह विजन आहे हे आपण त्याच्यामध्ये समजून येईल. आणि त्यावेळेस मला म्हणजे मी माझ्या फॅमिली घेऊन गेलो होतो तेव्हा एक वेगळा प्राऊड फील झाला की मी सकाळ नेहमी 26 जानेवारीला ती परेडची आम्ही टीव्हीवर बघत असतो आणि मी माझ्या समोर ती परेड बघतोय तर एक वेगळा एक वेगळा फील आला होता. आणि आपल्या कामाचं कुठंतरी एक श्रेय, कुठंतरी रिस्पेक्ट किंवा कुठंतरी अवॉर्ड, दॅट इज अवॉर्ड फॉर माय वर्क. डॉक्टर, आपल्याला तो हा एक अवॉर्ड मिळाला ना वाईल्ड लाईफ सेंच्युरीचा, सर त्याच्याबद्दल सांगा जरा थोडं. वाईल्ड लाईफ सेंच्युरी अवॉर्ड ऍक्च्युली तो वाईल्ड लाईफ सेंच्युरी एशिया नावाचे जे फाउंडेशन आहे त्याच्यामार्फत तो अवॉर्ड दिला जातो. सो पर्टिक्युलरली तो अवॉर्ड मला 2021 मध्ये मिळाला होता. तर ते तुम्ही पहिले वेट आहे ज्यांना तो अवॉर्ड भेटला. पहिले वाईल्ड लाईफ वेट समजा. आणि तो अवॉर्ड नॉमिनेट मला झाला कसं माहित नाही. मला डायरेक्ट फोन आला की तुमचं या अवॉर्डसाठी नॉमिनेशन झालंय. मी शॉक झालो की हा काय प्रकार आहे. म्हणजे मी कधी माझं त्यांना रिझ्यूम नाही पाठवला, काही नाही. त्यांचं ऑब्झर्वेशनवर त्यांनी ती सिलेक्शन केलेलं. मग नंतर मला समजलं की वी आर ऑब्झर्विंग यू फ्रॉम लॉंग इयर्स. वी आर ऑब्झर्विंग युअर वर्क अँड युअर डेडिकेशन, युअर ऑल दिस थिंग्स, अँड ऑन दॅट बेसिस यू आर सिलेक्टेड फॉर दिस. सो त्या अवॉर्डसाठी तर ज्यावेळेस मला अवॉर्ड नॉमिनेट झालो मी त्यावेळेस आमचे जे वेटनरियन्स होते, वाईल्ड लाईफ वेटनरियन्स, ते म्हणले अरे यार तुझं काम खरोखर वाखाणण्यासारखं आहे की एवढं. पण त्यावेळेस असं वाटलं की ही एक इतकी मोठी ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये सर्व IFS, बरेच IFS, चांगले IFS ज्यांना तो अवॉर्ड देतात ते लोक. म्हणजे एकदम जेन्युइन वर्क ज्यांनी केलंय, एकदम इनोव्हेटिव्ह वर्क ज्यांनी केलंय, डेडिकेशन वर्क, अशा लोकांना तो अवॉर्ड पण एकदम फील खूप मस्त झालं. पण त्या नशीब खराब की त्यावेळी जरा कोविड होता, त्याच्यामुळे तो अवॉर्ड ऑनलाईन झाला. आता तो एक वेगळा एक्सपिरियन्स राहिला. डॉक्टर, खरं आता तुम्ही हत्तीच्या वेळेला तुमच्या लग्नाच्या खरेदीची कथा सांगितली. आता आपली दोन्ही वाघीण चंदा असेल किंवा तारा असेल, हिला आणताना देखील तुमच्या भाच्याच्या कार्यक्रमाला तुम्हाला जायचं होतं आणि तो कार्यक्रम तुम्ही खरं तर 4-5 वेळा पुढे ढकलला. आणि मी ऐकले सगळ्यांकडून की ज्या दिवशी तुमचा खराच कार्यक्रम होता त्याच दिवशी तुम्हाला ऑपरेशन करावं लागलं. मग बघा, तुम्ही तुमच्या वैयक्तिक घडामोडी घरातल्या पेक्षा जास्त वेळ वन्यजीवांना देताय. ह्याच्यामध्ये निश्चितच तुमच्या घरातल्या सगळ्यांचं योगदान आहे. मग तुम्हाला हे फॅमिली जॉब मॅनेज करताना कशी कसरत करावी लागते? सर आता काय झालंय तुम्हाला सांगतोय, माझी मिसेस ह्युमन डॉक्टर आहे, ती BHMS आहे. माझं लग्न झाल्यानंतर माझा जॉब असतात ना की मला कुठेतरी कधी फोन यायचा. आणि जसं आता आपण जंगलात आहे, आपलं 0 नेटवर्क आहे. एकदा काही काळानंतर आपलं नेटवर्क संपतं, म्हणजे आपलं कनेक्शनच तुटते पूर्ण जगाशी. आपलं कनेक्शन फक्त जंगलाशी होते. तर काय झालं, माझी मुलगी त्यावेळेस जवळपास 8 महिन्याची होती, मोठी मुलगी आता. तर तिला ताप होता. माझी मिसेस पण डॉक्टर आहे, होमिओपॅथिक आहे. आणि माझे बरेच क्लासमेट्स वगैरे काही बॅचमेट्स आहेत ना चंद्रपुरात की जे चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. आणि मला एक रेस्क्यू ऑपरेशन साठी जायचं होतं. नाही, मी ऑलरेडी गेलो होतो. पण मला मग तिचा फोन आला मिसेसचा की ह्या रुजूलला जरा ताप काही उतरत नाही. मी पॅरासिटामॉल दिलं पण ताप काही उतरत नाही, ताप 102च्या वर चाललाय. तर मी म्हटलं अरे यार मला येणं मुश्किल आहे. मी जवळपास 100-150 किलोमीटर दूर होतो आणि एका ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट केसमध्ये एक टायगर्सच्या कॅप्चर मध्ये ऑपरेशन मध्ये होतो. आता ती मिसेस माझ्या एरियात नवीनच तिचं. सो मी एका ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट केसमध्ये एक प्रॉब्लेमॅटिक टायगर रेस्क्यू मध्ये गेलो आणि वापस यायचं काही
स्कोप म्हणजे टायमिंग फिक्स नसतो की आता आम्ही जाणार आणि ती टायगर जे आम्हाला पाहिजे ती लगेच कॅप्चर होईल किंवा ट्रँक्युलाइज करून तिला बाहेर काढू. इतकं सोपं नाही. त्याला बराच वेळ ते पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला आम्हाला टार्गेट करावा लागतो. त्याला कॅप्चरसाठी डार्टिंगसाठी व्यवस्थित सुटेबल प्लेस हे सर्व बऱ्याच गोष्टी आहेत. मी 1 दिवसापूर्वी गेलो होतो. ताप होता मुलीला. मी म्हणलं ठीक आहे पॅरासिटामॉल दे होऊन जाईल. पण सेकंड डे परत तिचा सकाळी फोन आला मिसेसचा की नाही म्हणे 102च्या वर ताप चाललाय. तर मी म्हटलं यार आता मला इथून निघणं कठीण आहे. त्यावेळेस मी खूप हार्शली बोललो मिसेसशी असं मला वाटलं. पण तिनं समजून घेतलं त्यावेळेस. तिला मी म्हटलं तिला तो एरिया नवीन होता चंद्रपूर आली सून म्हणून आमच्या एरियात. तर तिला म्हटलं काही टेन्शन घेऊ नको तुला फक्त मी एक दवाखान्याचा ऍड्रेस देतो म्हटलं त्या ठिकाणी तुला पोहोचायचं आहे. डॉक्टर साहेब तिथे तुझं अपॉइंटमेंट घेतलेलं राहील. ही विल टेक केअर. तर ती थोडीशी नाराज झाली की बाबा नवीन ठिकाणी मुलीची तब्येत खराब आहे आणि बाप म्हणतोय की तू घेऊन जा. मी येऊ शकत नाही. अशा कोणत्या कामात असेल मग इतकं प्रायोरिटी काय आहे. म्हणजे स्वतःच्या मुलीच्या तब्येतीपेक्षा अजून काय प्रायोरिटी या माणसाला राहू शकते. तिच्या डोक्यात ते आलं. ती रागावली. पण ती दवाखान्यात घेऊन गेली. टेम्परेचर 105 पर्यंत गेलं. डॉक्टर म्हणलं इमिजिएटली त्याला म्हणजे ते शिवरिंग किंवा स्टेमर्स येऊ शकतात. मग डॉक्टरशी माझं बोलणं झालं. अरे यार डॉक्टर साहेब बोले थोडासा टेम्परेचर हाय आहे सो मग आम्ही थोडंसं मेडिकेशन करू म्हणे होऊन जाईल डोंट वरी. मग हिला म्हणलं मी. ही घाबरून गेली कारण बाळ आपलं आहे तर नॅचरली आईला आणि वडिलांना मला पण अनकम्फर्टेबल फील होत होतं. मला पण वाटायचं की यार मी आज म्हणजे ज्या गोष्टी करता मी तिला जन्म दिला माझी मुलगी आहे आणि तिच्या त्रासामध्ये मी तिच्या सोबत नाही आहे. तर हिला मग बोललो तर म्हणे तुमचं बरोबर नाही हे म्हणे तुम्हाला समजत नाही का म्हणे आपलं पोर आहे ते एकची तापानं फणफणत आहे आणि मी दवाखान्यात तिला घेऊन आलो इथे कसं करणार मी मॅनेज इथे. म्हटलं काही गरज नाही तू डोक्याला ताप घेऊ नको. म्हटलं कसं तर हार्शली बोललो मी. म्हटलं बघ तू पण डॉक्टर आहे मी पण डॉक्टर आहे. फरक एवढा आहे म्हटलं तुझ्या डॉक्टर किंवा तुझे जे पेशंट आहे तुझे पेशंट तुला साऱ्या गोष्टी सांगतात. माझे पेशंट मला काही सांगत नाही म्हणलं. आणि मी ज्या ठिकाणी आज आहो आज जर मी इथून तिकडे जर आलो आणि तेवढ्या पिरियडमध्ये समजा त्या टायगरनी किंवा त्या टायगर्सनी ज्या कॅप्चरसाठी मी आलोय त्याने एक ह्युमन डेथ केली. एक कुटुंब बर्बाद होईल म्हणून. मग हे तुला परवडेल का म्हणलं. आणि तिथं मी येऊन काय करणार आहे मला सांग म्हणलं. मॉरल सपोर्टच ना म्हणलं. बाकी मेडिकेशन तर डॉक्टर साहेब करतायत आणि तू पण करताय बस ना म्हणलं. तिथे माझं प्रेझेन्स काय बेनिफिट देईल मला ते सांग. बरोबर. मग तेव्हा तिला समजलं की नाही यू आर डुईंग द गुड जॉब आय विल मॅनेज. सो तो इव्हेंट मला ती नेहमी ओरडत असते. मला सांगायची म्हणा तुमचं इतकं सहन केलं इतकी मुलगी आजारी असताना पण तुम्ही ती पोरगी इव्हन ट्रेमर्सच्या स्टेज मध्ये येत आहे पायरॅक्सिया ट्रेमरच्या आणि मी म्हणतोय की तिथे येऊन काय करणार. मग इथे काय करताय तुम्ही. तिला समजून सांगितलं ग्राउंड रियालिटी काय आहे. इथं म्हटलं आधीच 2 शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि परत त्या वाघाला जर समजा मी नाही कॅप्चर करू शकलो विदिन टाइम अजून एखादी कॅज्युअलिटी होऊ शकते अजून एक कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. तर मग हे आवश्यक आहे की इथे पोहोचणं आवश्यक आहे. तू कम्पेअर कर म्हणलं तूच सांग मला काय करायचं ते. त्यावेळेस मला म्हणली नाही नाही ओके मी मॅनेज करतो. तो इट्स अ व्हेरी थँकफुल टू माय वाईफ अँड माय पॅरेंट्स. माझे आई वडील आणि यांच्या त्यांनी खूप सॅक्रिफाय केलं. खूप सारे इव्हेंट्स म्हणजे मला आठवत नाही की मध्ये माझ्या अॅनिव्हर्सरीला मी घरी थांबलो. माझ्या मुलीच्या बर्थडेला मी घरी थांबलो असं मला बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच इव्हेंट्स मिस झालेत. बरोबर. बट त्याचा अभिमान असं वाटतं की मी ज्या ठिकाणी काम केलंय त्या ठिकाणी मुळे कितीतरी लोकांचे चेहरे हास्याने फुललेत ना. अगदी आज एक टायगर आम्ही जेव्हा कॅप्चर करतो कॉन्फ्लिक्ट टायगर तर कमीत कमी त्या आसपासचे 4-5 गावाचे इतके साऱ्या लोकांचा जीव वाचतो. बरोबर. आणि अल्टिमेटली आम्ही टायगर पण वाचवतो. बरोबर. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे डॉक्टर बघा की तुमच्या ह्या प्रोफेशनल लाईफ मधल्या यशामध्ये तुमच्या पत्नीचा तुमच्या कुटुंबियांचा फार मोठा हिस्सा आहे. डेफिनेटली. त्यांनी एवढं सॅक्रिफाईस करून तुमचा वेळ त्यांचा दुसरीकडे वापरून दिला आणि असे तुम्ही खरंच नशीबवान आहात की अशा तुम्हाला कुटुंब आणि पूर्ण फॅमिली भेटली. आज बघा आपण की इतरस्त बोलत असताना की लेस नोन खाकीबद्दल बोलतो
की जी खाकी आहे वन विभागाची त्याच्याविषयी लोकांना जास्त माहिती नाही. Yes. पण आजच्या आपण भागामध्ये हे लेस नोन व्हाईट वर्दीमध्ये बोललो सर. की तुम्ही व्हाईट कोट घालताय, डॉक्टरचं काम करताय, पण ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. सर. तर लेस नोट व्हाईट ड्रेस बद्दल ऐकायला खूप चांगलं वाटलं डॉक्टर साहेब. सर. तुम्ही इतकं छान ऑपरेशन करून 2 सुंदर वाघिणींना, एकदम चांगल्या वाघिणींना सह्याद्रीमध्ये पाठवलेलं आहे. निश्चितच सह्याद्रीकडून त्याची चांगली काळजी घेतली जाईल सर. आणि आपलं सहकार्य सह्याद्री देखील असंच राहू दे. आम्हाला देखील काही वेटरनरी हेल्प किंवा त्याच्या मॉनिटरिंग मध्ये लागले तर आम्ही निश्चितच तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. सर. आणि धन्यवाद, आज आपण आपल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येऊन अगदी मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्यात. आणि ह्या गप्पा खरं तर आपण एवढ्यासाठी रेकॉर्ड करतोय की हे डॉक्युमेंटल प्रूफ हे येणाऱ्या जनरेशनसाठी, येणाऱ्या Yes. लोकांसाठी उपलब्ध राहील आणि त्याचा वापर हा कॉन्झर्वेशन मध्ये होईल. बिलकुल सर, डेफिनेटली थँक्यू गरज आहे डॉक्टर साहेब. Yes. Thank you. Thank you.